भारताच्या ज्ञात इतिहासाला माहीत असलेली प्रथम स्त्री राज्यकर्ती माता निवृत्ती. माता निवृत्तीनंतर जिनं साऱ्या भरतखंडावर राज्य केलं ती माता भवानी. अखंड विश्वाला समतेचा शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, संत कबीर, संत रोहिदास, वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत शिरोमणी नामदेव महाराज, जगद्गुरू संत तुकोबाराय, राष्ट्रमाता जिजाऊ, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्यामुळे आपण तिथे बसून आपल्या विचारांची अशी मुक्त देवाणघेवाण करू शकतो. उभ्या भारतातली लोक एकमेकांबरोबर आपल्या स्वतःच्या विचारांची देवाणघेवाण करू शकतात. त्या आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसूर्य ज्योतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई. असं तुकाराम महाराजांनी म्हटलं, एक बीजा केला नाश मग भोगिले कणीस. तसं एका बीजासारखं स्वतःला जमिनीमध्ये ठेवून बाबासाहेब नावाचा वटवृक्ष फुलवणारे सुभेदार रामजी बाबा आणि माता अभिमाई, आरक्षणाचे जनक कोल्हापूर नरेश राजर्षी शाहूजी महाराज, माता रमाई, विश्ववंदनीय बोधिसत्व या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व बहुजन महापुरुषांना, मातांना, त्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून आजच्या या बौद्धजन विकास मंडळ आडिवरे ग्रामीण आणि मुंबई यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या सारनाथ बुद्ध विहाराच्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, विचारपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय साथी आदरणीय सत्यसागर, त्याचबरोबर विचारपीठावरील अन्य, मी उशिरा आल्यामुळे मला यांचे नावं घेता येणार ते सर्व मान्यवर, माझ्या सोबत आलेले राजापूरचे आमचे सहकारी कुणबी विवाहाचे आदरणीय उमेशजी शिवगण आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सर्व माता बंधू भगिनींना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. फार आनंद झाला वाचल्यानंतरच सारनाथ, आणि त्याचं महत्त्वही सरांनी आता सांगितलं. खरं म्हणजे माझं पण चिपळूण तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावातल्या बुद्धविहाराचंही नाव सारनाथच आहे. इथं वामनदादा आठवतात. वामनदादा म्हणाले तर ना, खुजे वृक्ष तैसाची होता समाज, हिरवी हिरवी पाने आली तयालाचा आज, अमृताची आली फळे. किती फळं आहे, सारनाथ, लुंबिनी, अशा वेगवेगळ्या नावांची बौद्ध जगतातली जी आदर्श आणि महत्त्वाची केंद्र आहेत, त्या केंद्रांच्या नावानं आम्ही इथं विहार उभी करतोय. आणि त्या विहारांमधून आम्ही पुन्हा एकदा जो 84,000 विहार, 84,000 वास्तू उभ्या करून धम्माचं ज्ञानपीठ प्रचार केलेल्या सम्राट अशोकाची आपण आठवण इथं करत असतो. त्यानिमित्ताने वर्धापन दिनाचे मी प्रथमतः तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, खास करून सारनाथ नाव ठेवल्याबद्दल. कारण तिथूनच या जगानं एक मंत्र ऐकला, एक घोषणा ऐकली, चरत भिक्कवे चारिके बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. खरं तर बुद्ध असं म्हणतात की जो धम्म आधीसुद्धा कल्याणाचा आहे, मध्यसुद्धा त्याचा कल्याण आहे आणि शेवटसुद्धा त्याचा कल्याण आहे, असा धम्म जो पुन्हा ऊर्जितावस्थेत बाबासाहेबांनी आणल्यानंतर जी अमृताची फळं, मग ती विहारांच्या माध्यमातून, विहार म्हणून असतील, काही शैक्षणिक केंद्र असतील, तुमच्यासारखी रत्न असतील, ह्या सगळ्यांमध्ये मी ज्यावेळेला येतो तेव्हा मला फार आनंद होतो. कारण माझं या चळवळीतलं वय काय जास्त नाही. मी आता 50 इकडे चालू आहे. वयाच्या 28व्या 29व्या वर्षी मला खऱ्या अर्थानं बाबासाहेब समजून घ्यायची संधी निर्माण झाली. नंतर मी एक 40, 30, 25, 25 वर्षाचाच आहे. नंतर त्याच्या आधी असे हात वर करून बौद्धांबद्दलचा जो तिरस्कार होता तो आता तुम्हाला सांगण्यासारखा नाही, औचित्य वेगळा. कधीतरी एक सामाजिक असं शिबिर असेल, वैचारिक शिबिर असेल, तिथं मांडतो मस्तपैकी. हात वर करून पूर्णपणे विरोधात भांडणारा माणूस तुमच्यासमोर आज बुद्धाच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करता झाला. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर माझं काही ज्ञानबिन पाजळायला आलेलो नाही. जस्ट 2007 नंतर जे काही ह्या चळवळीत माझ्या सहकाऱ्यांनी, बौद्ध सहकाऱ्यांनी, ओबीसी सहकाऱ्यांनी दिलं ते आपल्यासमोर फक्त बोलणार आहे. जस्ट चेक करा बरोबर आहे का, तेच माझं काम आहे. कारण बौद्धांसमोर मी बोलावं एवढा काय मोठा निश्चितच नाही. 2006ला या प्रभावामध्ये ॲक्सिडेंटली आलो, अपघातानं आलो, राजकीय कारण होतं, असो ठीक आहे, त्याचा विचार नंतर करू. पण 2006च्या आधी मी एक टिपिकल हिंदू धर्मातला, ओबीसी जातीतला, गुरव जातीचा माणूस आहे, ज्याच्या घरात बाबासाहेब नावाची गोष्ट आहे. लहानपणापासून नाही, पण शंका मात्र लहानपणापासून पडत होत्या, ज्या आमच्या शिक्षकांनी किंवा आमच्या समाजातल्या तुमच्यासारख्या रत्नांनी पुढं सगळ्या मुलांच्या मनामधल्या चेतवायला हव्यात. कारण तो प्रश्नच मुळात तेव्हा पडला होता. माझे मित्र सगळे, आता माझ्या घराच्या समोर बौद्धवाडी आहे,
तर माझे सगळे मित्र माझ्या शाळेतले हे त्या मोठीच्या झाडावर बसून गुरं घेऊन गेले की गाणं म्हणायचे. ते गाणं मी ऐकायचो. हे खरंच आहे खरं भीमराव रामजी आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर. मी माझा तो मित्र आहे सुदेश जाधव म्हणून, त्याला नेहमी चेष्टाने चिडवायचो. चेष्टे ना मग लिटरली चेष्टा आपण करतो का ना तशी चेष्टा. काय सांगतोस खरं आहे म्हणतो, बाबासाहेबांचं नाव जगभर गाजतंय, गुदवाडीच्या बाहेर म्हणला माहिती आहेत काय मला. असं मी त्यावेळेला त्याला चिडवायचो. 84ची गोष्ट आहे, मला चांगलं आठवते. मी त्याची खिजवायचो त्याला. आणि माझं घर होतं पेंड्याचं. पेंडाची घरं असतात बघा, ते गोठे बिठे पण दिसत नाहीत असले. तर ते पेंड्याच्या घरात लाईट असण्याचं काही कारण नाही. तर त्या पेंड्याच्या घरात अगदी वाडीच्या एकदम शेवटी घर असल्यामुळं वाडीत जी माणसं चाकरमानी वगैरे यायचे ते उन्हाळ्यामध्ये माझ्या घरात बसायची येऊन पुढं वाऱ्याला. आणि आमचं एकटंच गुरुवारचं घर आहे, बाकी सगळे मराठा समाजाची माणसं आहेत, मराठा वाडी आहे. तर एक दिवशी प्रसंग असा आला की प्रल्हाद शिंदेची ती चलगा सखे पंढरीला, सत्यनारायणाची व्रतकथा, अंबाबाईचा उदो नावाची कॅसेट त्यावेळेला खूप गाजली होती. प्रल्हाद शिंदे आमच्यामध्ये फार प्रसिद्ध होते. त्या प्रल्हाद शिंदेचे कॅसेट माझ्या घरात अगदी लांबून वायर घेऊन ते आमच्या बंधून शेजारी आला होता चाकरमानी झाले, ते टेप रेकॉर्डर आणून ती कॅसेट लावली होती. टेप रेकॉर्डर ते जुनं असायचं बघा. त्या कॅसेटमध्ये प्रल्हाद शिंदेची गाणी असायची आणि 2 गाणी मात्र आमचा तो दादा आहे तो पुढे सरकवायचा. त्या कॅसेटला फॉरवर्ड करण्याची सोय होती, बटन होतं ते फॉरवर्ड करायचा. 2 गाणी फॉरवर्ड केली जायची त्या कॅसेटमध्ये, बाकी सगळी गाणी आम्ही ऐकायचो. दरम्यानच्या काळात आमच्या गावात सुधीर तांबे नावाचे आमच्या पद्धतीचे जे ग्रस्त होते, म्हणजे जे फार अगदी ते गायक होते, पट्टीचे गायक होते. मुंबईपासून त्यांच्या गायनपाटा गाजलेल्या होत्या, सुधीर तांबे दादा म्हणून. त्यांनी स्पीकर सेट घेतला. मग गावात सुद्धा ते बारशाला, लग्नाला आमच्या वाड्यांमध्ये सगळीकडे स्पीकर लावायचे. तिथं पण ते तेच करायचे, 2 गाणी फॉरवर्ड करायचे. आता मी 4थीला 5वीला असेल पण तसा आगाव होतो. म्हणजे जरा वाटायचं काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी व्हायला. मी चिडवत असायचो कोणाला तरी, काय ना काय मार खायचो तेवढेच. मी एक दिवशी संध्याकाळी सुधीर दादांच्या घरी गेलो. मी 6वीला होतो. म्हटलं दादा, मी बघतोय आमच्याकडे बारशाला, लग्नाला तुम्ही येता आणि तुम्ही त्या प्रल्हाद शिंदेच्या गाण्या कॅसेटमधली 2 गाणी पुढं सरकवता, मला ते ऐकायची आहेत. मला आजही आमचे सुधीर दादा आठवतात. आयुष्यभर मी त्यांचा सन्मान केला. नवनीत काय ते खरे, नवनीत पी खरेंची गाणी ते गायचे. आमच्या त्या पट्ट्यात फुल फेमस होते. ते आदरणीय आदरपूर्वक व्यक्तिमत्व होतं. तर त्यांच्या घरी संध्याकाळी एक 6वीतला पोरगा म्हणतो की मला ती गाणी ऐकायची आहेत. त्यांनी मला बसायला खुर्ची दिली. खरं वास्तविक त्या काळात मला किंवा माझ्या कुटुंबियांना खुर्ची देण्या इतपत आमच्या कुटुंबाची आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या प्रगती नव्हतीच. 6वीतल्या पोराला सुधीरदादांनी खुर्ची दिली हा प्रसंग डोक्यात आजही असा आहे. बस तुला ऐकवतो म्हणाले. आणि मग त्यांनी त्या कॅसेटमधली 2 गाणी ऐकवली. ती 2 गाणी होती, कणाकणाने ज्ञान वेचुने प्रबुद्ध हो मानवा, समतेचा हा सूर्य तुला रे दैल मार्ग नवा, प्रबुद्ध हो मानवा, हे पहिलं गाणं. आणि दुसरं होतं, श्रीबुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दिशा अम्मा दिली भीमाने मंगल दिन तू जगे. ही 2 गाणी मी ऐकली. काय कशाला काय कळलं नाही ताई, काय नाही, काय कळण्याचा प्रश्नच नव्हता ना, पण ती गाणी मात्र ऐकली. मग ती ऐकण्याची इच्छा निर्माण झाली. आणि त्या इच्छेतनं मग पुढं जरी आक्रमक बौद्धांचा विरोधक म्हणून जरी असलो तरी ती 2 गाणी काय पिछा सोडत नव्हती. सुदेश काय माझा पिछा सोडत नव्हता. त्याला मी म्हणायचो ना, ते काय बाबासाहेब काय बौद्धवाडीच्या बाहेर कोणाला माहिती आहे. त्यांना मला एक शब्द वापरला होता तेव्हा, तो लहान पोरगा होता. म्हणजे आमच्यातल्या आज सुद्धा आमच्या ओबीसी वर्गातल्या PG पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला स्टेज दिलं ना तर तो म्हणेल बघा तुम्ही तिकडे बघा. आमच्या ओबीसी समाजाला क्युरिओसिटी नावाची गोष्टच ठेवली नाही. आता इथं आमच्याकडून ओबीसी आहेत की नाही मला माहिती नाही, पण मगाशी असावेत असं वाटतं. जिज्ञासा नावाची गोष्टच ठेवली नाही. पण इथल्या KG मधल्या मुलाला जिज्ञासा आहे, म्हणून तुमच्यामध्ये आल्यानंतर बरं वाटतं, आनंद होतो. KG मधला विद्यार्थी सुद्धा जिज्ञासू आहे. तो 5वी 6वीतला सुदेश माझा मित्र मला म्हणाला, तू घे बस तुला मॉप समजतं, मोठा हो बाबासाहेबांची पुस्तकं वाच मग तुला समजेल बाबासाहेब कोण असतं. ही टिपिकल भाषा आमच्याकडची. मोठा हो बाबासाहेबांची पुस्तकं वाच मग तुला समजेल कोण बाबासाहेब असतं. कानात हे शिशाच्या रसासारखे ओतलेले शब्द होते. जरी विरोधक असतो तरी कधीतरी एकटा बसल्यानंतर हे सगळे प्रसंग आठवायचे. त्या विभागाच्या जयंतीला गेलो नव्हतं, फक्त भाषणाच्या स्पर्धेला नाव नोंदवलं होतं आणि विभागाचे पदाधिकारी माझ्याकडे येऊन पुस्तक देऊन गेले त्या पेंड्याच्या घरात 4थीला असताना. हो बोला ना.
तर त्या पेंड्याच्या घरात ते चौथीला असताना छोटं पुस्तक समितीवाले देऊन गेले होते की 2 गाणी ऐकायला मिळायची, ती वेगळी का वाजवली का जात नाहीत, हा प्रश्न होता. सुदेश तर दिलेला तो मंत्र होता की तू मोठा होणे बाबासाहेबांची पुस्तकं वाच. नेमकं मी ज्या प्रवाहात 29व्या वर्षापर्यंत वाढलो ना, तो माझ्या समाज जीवनाचा प्रवाहच असा होता, मला वाचू दिलं नाही. आज जे आमचे ओबीसी इथं बसतील, आमचे उमेश नाही, उमेश तर त्या प्रवाहामध्ये आज एकदम रंगून आहे आणि रंगला पण जातोय. तर आमची जी मंडळी आहे ना, ती मंडळी वाचत नाही. मला सुदेशने वाचायला सांगितलं होतं. मला कोणी दुसऱ्या RPI मधल्या किंवा आंबेडकरी चळवळीतल्या कुठल्या नेत्यानं वाचायला नाही सांगितलं. माझा नेता आहे सुदेश, माझा नेता आहे. त्याने मला सांगितलं की वाच. आमचा ओबीसी ना, किंबहुना उभ्या भारतातल्या लोकांना, बुद्धिस्ट वगैरे सगळ्यांना प्रॉपर वाचनापासून लांब ठेवलं. आणि काय वाचायला सांगितलं? नको नको त्या कथा कादंबऱ्या है ना, लायब्ररीत घ्या, वाचा, फडशा पाडा. त्याचा वैयक्तिक आयुष्याशी किंवा ज्याला भारत घडवायचा आहे असा भारत घडवणाऱ्या कार्यकर्त्याचा आणि त्या पुस्तकाचा काय संबंध नाही. कोण इंग्लंडमध्ये जाऊन फिरून आला त्याचं प्रवास वर्णन, कोण इंग्लंडच्या पलीकडं पूर्वेकडे गेला त्याचं प्रवास वर्णन, पश्चिमेकडे गेला त्याचं प्रवास वर्णन, कोण गंगेच्या घाटावर फिरून आला त्याचं प्रवास वर्णन, कुठलीही तरी काल्पनिक विषयावरची कादंबरी वाचा आणि तुमचं सगळं तारुण्य फुकट घालवा. याच्यात मला सुदेश भेटला होता. म्हणून मी स्वतःला फार गौरवाचा क्षण समजत होतो. त्यानं वापरलेलं माझ्या शेताकडचं वाक्य, मी वाचले बाबासाहेब जसे जमतील तसे, हावऱ्यासारखे. सम्राटचे एवढे गठ्ठे आजही घरात आहेत, 2006 पासून जमवलेले. आणि वाचल्यानंतर लक्षात आलं, आणि मी फार जबाबदारीनं सगळ्या ठिकाणी बोलतो, सगळ्या ठिकाणी, आणि कुठंच बोलायचं शिल्लक ठेवलेलं आहे. म्हणजे गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांसमोर सुद्धा, प्रतापसिंग पाटणकरांसमोर सुद्धा, आणि जिथं मला कोण सामाजिक राजकीय क्षेत्राचे भेटतील तिथं माझा पहिला शब्द असतो, जर का या देशाला पुन्हा 30% GDP असलेला विकसित देश बनवायचा असेल, पुन्हा या देशाला तथागतित विश्वगुरू बनवायचा असेल, तर ही जी मी आता महापुरुषांची नावं घेतली ना, भवानीपासून बाबासाहेबांपर्यंत, त्यांच्या विचारांवर चालल्याशिवाय पर्यायच नाही. उगाच आपलं नेमप्लेट खिशावर मिरवायची आणि तब्येत मात्र अशी सुटलेली इन्स्पेक्टरची, काय उपयोग आहे त्याचा? तशी नेमप्लेट म्हणून विश्वगुरू कदाचित 2-4 वर्षात तुम्हाला अशी बघायला सुद्धा मिळेल. पण तळाशी मात्र विश्वगुरू नाही. कारण तळाशी सुदेश असेच दाबले जात आहेत. आणि सुदेशला दाबणं म्हणजे या देशाचा विकास दाबणं, या देशाची मानवता दाबणं. म्हणून मी माझा सुदेश हा गुरु कायम सांगतो. आणि हेही ताणून सांगतो, अगदी डंके की चोट पे सांगतो की भारताला जोपर्यंत आंबेडकराईट शिकता येत नाही तोपर्यंत त्याला आधुनिक भारत, विकसित भारत शिकता येणार नाही, होता येणार नाही. काही असो काही. कारण साधी रिंगटोन वाजली तरी शिर्डीसारख्या ठिकाणी मारलं जातं. नग्न धिंड तर काढल्याच जातात. त्या घटना तर बोलण्यासारख्याच नाही, काय बोलायचं. नग्न धिंडे तर नेहमीच काढल्या जातात. अशा देशामध्ये प्यायला पाण्याचा सुद्धा हक्क नव्हता. मी बाबासाहेब म्हणाले ते त्यावेळेला की मूलभूत गरजांपैकी एक पाणी होतं, निसर्गातनं येतं, तुमच्या कुठं घरात येत आहे. ते पाणी सुद्धा देण्यासाठी, मिळवण्यासाठी आम्हाला लढे द्यावे लागले. यासारखी वाईट गोष्ट कुठली या देशातली? मग परिस्थिती तशीच होती का? नाही ना. या देशातला ज्या वेळेला आधुनिकतावाद संपवायची गरज निर्माण झाली इथल्या विषमतावाद्यांना, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा बुद्ध झाकून टाकला. झाकलेला बुद्ध हा त्यांना काही त्रासदायक नव्हता. जिथे जिथं कुठं बुद्धाच्या काही अपरिहार्य गोष्टी दिसत होत्या, नागालँड असेल, मणिपूर असेल, उत्तर पूर्वेकडचे काही राज्य असतील, अशा ठिकाणी त्यांनी त्याला आमच्या धर्मातला 10वा अवतारच बनवून टाकला. लग्नात आमच्या मंगलाष्टकं म्हणतात, कलंकी त्रेती वामन परशुराम, तिसरा आणि मग पुढे कलिमाची बौद्ध नववा, आणि कलंकी पुढे 10वा शुभमंगल सावधान, मंगलाष्टक पण म्हणतात. दशावताराच्या आरतीत पण बौद्ध कलंकी कलियुगी झाला, अधर्म हा होगा, सोडून दिला धर्म म्हणून न दिसशी देवा, लंशमर्दन करीशी म्हणून कलंकी केशवा, आणि बहिरवी जाणवे दावी निज सुख आनंद सेवा, अशी ती आमची दशावताराची आरती आहे. त्याच्यामध्ये तिथं बरोबर ठोका घातला आहे, बौद्ध कलंकी कलियुगी झाला, अधर्म हा अवघा. आमचा ओबीसी तेच करत बसलाय.
त्याला माहीतच नाही की बाबा 16 मे 1938 इथं सावंतवाडी तिकडे चिपळूणला बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या आधी 10-12 वर्ष सांगितलं होतं की मला तुमच्यातला प्रधानमंत्री झालेला बघायचा. आग लागले, हवेप झाले. एवढी मोठं नुकसान केलं या समाजाचं आमच्या, है ना. मग तिथं त्याच्या डोक्यात लहानपणापासून भरवलं होतं की बौद्ध कलंकी कलियुगी झाला अधर्म हा अवघा, सोडून दिला धर्म म्हणून न दिससी देवा. बौद्ध कलंकी म्हणजे बौद्धाच्या काळात धर्म सोडून दिलाय, अधर्म झाला म्हणून देवा तू दिसत नाहीस, असं आमच्या डोक्यात भरवलं गेलं. त्या आरत्या सगळी मंगलाष्टकं भजनं पाठत बरं का वारकऱ्याच्या घरातला आहे मी. अशा वेळेला मग बुद्ध, मी म्हटलं ना मगाशी, तुम्ही रत्नांनी किंवा तुम्ही बुद्धांच्या ह्या धम्मवृक्षाला आलेल्या फळांनी जेव्हा हे सुरुवात केली नाही करायला, तेव्हा आज एवढ्या वर्षानंतर आमची माणसं तुमच्याकडं कुतूहलानं बघतायत, आमच्यासारखी माणसं आशेनं बघतायत. कारण हा स्रोतच तुमच्याकडनं आहे ना, हा स्रोतच इथून आहे. आणि वाईट एवढं वाटतं की तुम्ही मात्र भीम के लगत जिगर आधही उधर आधही उधर असं होतं ना. दुःख ते आहे. मी जर सुदेशला माझा नेता मानतो तर तुम्ही सुद्धा माझ्यासाठी सुदेशच असले पाहिजेत, ना की कुठला एखादा वरच्या पटलावरचा नेता. कारण परिवर्तन आणि समाजसेवा याच्यामध्ये फरक आहे. समाजसेवा रस्ते बिस्ते देत असतील, पण समाज परिवर्तनापेक्षा त्या बुद्धाला सुद्धा, म्हणून तर तो आदेश दिला होता ना, चरत भिक्खवे चारिके बहुजन हित आहे. रस्ते बांधायला नव्हते सांगितले. समुद्र पार करून, नद्या पार करून, वाळवंट पार करून, बॅड वेदर्स म्हणजे चुकीची वाईट हवामानांचे सगळे संकट झेलून संघ चालला आणि तो बुद्धाच्या आदेशावर चालला, चरत भिक्खवे. आणि ती जी सगळी यंत्रणा आहे ना, ती अशी वरून कुठे यायला नाही पाहिजे, ती खालून गेली पाहिजे. तिचा मूल स्रोत आहे या देशातल्या बौद्ध वाड्या, असं मी मानतो नव्हे, ते खरं आहे. बौद्धवाडी ही या देशाच्या विकासाची खऱ्या अर्थानं मूल स्रोत असलेली वस्ती आहे. कारण त्यांनी बाबासाहेबांवर विश्वास ठेवून 1956ला धम्म स्वीकारला, संघ स्वीकारला. सांगितलंच नव्हता बाबासाहेबांनी संघं शरणं गच्छामी म्हणायला नकारच दिला होता त्यावेळेला. म्हणणारच नाही, आपण म्हणायचं आपण काय तेवढे मोठे नव्हतो, पण संघाला बाबासाहेबांनी नाकारलं होतं. कारण बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाच्या संघानंतर संघ बुद्धाच्या नियमावलीनुसार चालला नाही, बऱ्याच वर्षानंतरचा काळ. त्याच्यामुळे मी संघानं त्याचं काम केलं नाही, मी संघाला शरण का जाऊ. पण पुढे जाऊन बाबासाहेब त्या 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मदेसनेच्या त्या दिवशी शेवटी असं म्हणतात बघा, जा मी तुम्हाला दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकारच दिलाय. आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, त्यांच्या प्रत्येक वाक्याचं आमच्याकडे समीक्षा व्हायला पाहिजे. आमच्या कायद्याच्या भाषेत त्याला इंटरप्रिटेशन म्हणतात. त्याचा जर नीट अर्थबोध लावला नाही तर अर्थबोध न लावल्यामुळं आमची मानसिक अवस्था अशी होते. आमच्या शेजारच्या गावामध्ये एकाने पत्रिकेवर 22 प्रतिज्ञा छापल्या, त्याला झापला ना आमच्याकडच्या लोकांनी. का झापलं? सगळ्या ठिकाणी तीच निगेटिव्हिटी 22 प्रतिज्ञांबद्दल दिसते, खाली दिसते, वरती सोडा, वरती आमच्यासारखी येऊन बोलतील. पण समाजामध्ये 22 प्रतिज्ञांबद्दलची अनास्था का बरं दिसते? तर त्याच्यात मी माझ्या जुन्या मनुष्यमात्राला, तो कलंक असलेला धर्माला काय करतोय? सोडून देतोय म्हटलं ना. त्या धर्मातल्या काही विषमतावादी प्रतीकांना बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी त्यांना मानणार नाही. नेगेटिव्हिटी आहे ना त्याच्यामध्ये वरती. मी XYZ यांना देव मानणार नाही, मी ABC यांची उपासना करणार नाही, असंच आहे ना. बघा बाबासाहेब काय म्हणतात, त्याचं वाक्य फार महत्त्वाचं. आम्ही अर्थ नाही लावला त्याचा, म्हणजे मग आम्हाला ओबीसीमध्ये घुसता पण येतं. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. फार पुढच्या काळामध्ये रिडल्स इन हिंदुइझममध्ये नंतर बाबासाहेब जर काही वर्ष जगतात ना, तर आमचं ओबीसी आहे ना, हा असा राहिला नसता येडागावाडा. त्या वाक्याचा अर्थ बाबासाहेबांनी स्वतः इंटरप्रिट करून सांगितला असता. जागतिक दर्जाचे कायदेतज्ञ होते ना. बऱ्याच वर्षांच्या चर्चेनंतर आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल चिपळूणमध्ये सुरू केलं होतं, त्यामध्ये आमची चर्चासत्र चालायची. त्यावेळेला असं लक्षात आलं की बाबासाहेब म्हणतात की मी त्यांना देव मानणार नाही. मग काय मानणार? काहीतरी मानणार ना. मी त्यांना माणूस म्हणेन. आणि एकदा का तुम्ही त्यांना माणूस मानायला शिकलात, एकदा का तुम्ही त्यांना माणूस मानून बघितलं की लक्षात येतं की त्यांनी केलेल्या लवाड्या काय, त्यांच्या लवाड्यानंतर लक्षात येते ना.
हे नंतर आम्हाला स्वतःला शिकवायचं होतं. बाबासाहेबांनी 38ला इशारा दिला होता, तुम्हाला काय करायचंय, प्रधानमंत्री बनायचं आहे, शिकायचंय, शिकून झाल्यानंतर देशाची शासन प्रशासन व्यवस्था हातात घ्यायची आहे. ती हातात घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमच्या समाजातल्या तरुणांना शिकवून त्यांना चांगल्या मार्गावर आणायचं, नाही की त्यांना श्रीमंत आणि करोडपती बनवायचं आहे, त्यांना योग्य मार्गावर आणायचं. हे बाबासाहेबांचं ध्येय होतं ना. आणि त्याच ध्येयावर चाललेलं सम्राट अशोकाच्या काळातला बृहदापर्यंतचा सगळा भारत ही सोने की चिडिया म्हणून जगात ओळखला जातो ना. सोने की चिडिया काय सगळे बौद्धच होते काय, असे सगळे तिथे हिंदू धर्माचे पण काही लोक होते, जैन पण होते, इतर अन्य धर्मीय लोकच होते. मॅगेस्थनिक सारखा ग्रीक सुद्धा इथे येऊन बसला होता त्या काळामध्ये. असं सगळं असताना सुद्धा बाबासाहेबांनी, मी त्यांना देव मानणार नाही म्हटलंय. उमेशजी, आपल्याला आमच्या माणसांना सांगायचं त्यांना माणूस मानून बघा आणि मग सगळी 18 पुराणे, स्कंद पुराणे सगळी वाचून बघा. हा, 33 स्कंद पुराणे, देवाखंडे असं म्हणतो ना आपण सगळे. ते 6 शास्त्र, 18 पुराणे, स्कंद वाचल्यानंतर ही माणूस म्हणून त्याने केलेल्या ज्या काही कुरघोड्या होत्या, त्या काही लबाड्या होत्या, त्या लबाड्या उघड्या होत्या. त्या आमच्या आधी बाबासाहेबांनी 26-27च्या दरम्यान वाचून समजून घेतलं होतं. म्हणून तर त्याने रायगडच्या पायथ्याशी काय जाळली, ती जीर्ण स्मृतीच जाळी. आपण म्हणतो ना जीर्ण स्मृती जाळीता, है ना, उजाळलेल्या, है ना, कसं उजाळलं ना, ती जाळल्यानंतर उजळलं. ही जी काय बुद्धाची परंपरा आहे, ती बुद्धाची परंपरा साधी सुधी नाही. जर का तुम्ही इथं बसल्यानंतर स्वतःला आडिवऱ्यामधल्या बौद्धवाडीतले समजत असेल तर आपण ती चूक करतोय. जगात जवळजवळ 44 देशांमध्ये तथागताचा धर्म आहे. जपान आणि इतर काही प्रगत राष्ट्र, तर कोरिया, जपानसारखी प्रगत राष्ट्र तर बुद्धाच्या विचारांशी सख्य ठेवून आहेत, बुद्धांच्या विचारांवर चालतात. आणि त्या लोकांनी इथल्याच युनिव्हर्सिटीचा वारसा घेऊन गेलेत ना. नालंदा, तक्षशिला, वल्लभे, उदंतपुरी अशा सारख्या युनिव्हर्सिटीज, विद्यापीठं, ही विद्यापीठं भारतात स्थापन झाली बुद्ध काळामध्ये आणि ती अख्ख्या जगभर पसरली. आणि आज आपण ऑक्सफर्ड, केम्ब्रिज अशी काय विद्यापीठांची नावं जागतिक दर्जाची विद्यापीठं म्हणून म्हणतो. जगात असं कुठलंच विद्यापीठ नसेल की ते 6 महिने जळत होतं, है ना. नालंदा जळत होतं ना. मग तिथं काय होतं, तिथे हेच होतं काय, ह्याचं प्रवास वर्णन, त्याचं प्रवास वर्णन, अमुक याची कादंबरी, त्याची कथा संग्रह, हे होतं काय, नव्हतं ना. तिथं तत्वज्ञानाचे ग्रंथ होते, तिथं विज्ञानावर आधारित काही ग्रंथ होते. इथं येऊन चीनाने, जापनीजांनी गाढवाच्या पाठीवर लादून इथं ग्रंथ नेले. आणि आमचा पोरगा 12वी झाला की म्हणतो ITI करतो. लाज वाटली पाहिजे आम्ही पालक म्हणून आम्हाला. त्याला युनिव्हर्सिटीचं नॉलेज कधी देणार, त्याला युनिव्हर्सिटी बघायला मिळायला पाहिजे की नको. तो 12वी झाली की म्हणतो ITI करतो. तो जिथं ITI करतो म्हणतो किंवा 10वी नंतर तो जिथं गळपटतो, अडकतो, तोच त्या बाबासाहेबांनी जाळलेल्या धर्मग्रंथाचा विजय आहे. अशी पुस्तकं जाळून धर्मग्रंथ संपत नसतात. प्रतीक आहे ते आपल्यासाठी गौरवाचं क्षण आहे, पण ते संपलं नाही पुस्तक, ते तसंच आहे. आणि तसंच असल्यामुळं ती जी जातीयता आहे ती आज सुद्धा समाजातनं संपलेली नाही. बुद्धाकडे येणार आहे मी, मला बुद्धांबद्दल बोलणं फार गौरवाचं वाटतं. म्हणजे आनंद होतो मला स्वतःला आनंद होतो. माझ्या पायांना अजिबात सेन्सेस नाहीत, पण मी उभं राहिलो की मला 2-3 तास मी स्वतःला उभं राहून मस्तपैकी बोलू शकतो, ऐकू शकतो. कारण ते माझ्यासाठी स्वतः ग्रहण करणं असतं, तुमच्यासाठी नाही. तुम्ही मला चेक करणार नका असे म्हटलं. बाबासाहेबांनी ज्या वेळेला इथं संविधान देण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांनी संविधानाच्या आधी ज्या काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी भारतीय माणूस होता, ना की एका विशिष्ट धर्माचा, जातीचा माणूस. त्या बाबासाहेबांना समजून घेण्यात आम्ही कमी का पडलो माहिती आहे, तर आम्ही या प्रवाहापासून कसे लांब जाऊ त्याचीच व्यवस्था केली गेली. आम्ही या प्रवाहापासून एकदा का लांब गेलो की बाबासाहेब फक्त असे आमचे हात असे जायचे, बरं का ताई, असे जायचे. बाबासाहेब काय बुद्धांचे आज सुद्धा जातात. आणि ती जातीयता बाबासाहेबांनी संपवायला सांगितली होती. हे 35, 36, 56 वर्ष बाबासाहेबांच्या आयुष्यातली नव्हे, जागतिक इतिहासातली फार महत्त्वाची वर्ष आहेत. 35ला लाहोरला त्यांना जातपात तोडक मंडळानं बोलावलं होतं एक व्याख्यान द्यायला. आणि त्या जातपात तोडक मंडळानंच पुन्हा सांगितलं की तुम्ही फार आक्रमक बोलता म्हणून तुम्ही येऊ नका. तोपर्यंत बाबासाहेबांचं भाषण तयार झालं होतं, ते बाबासाहेबांनी प्रेसमध्ये छापून प्रसिद्ध केलं. त्याचं नाव आहे ॲन्हिलेशन ऑफ कास्ट. 35ला, मग अशी 36ला बाबासाहेबांबद्दल उल्लेख केला याने सत्यसागरांनी की मला हिंदू धर्मात मरता येणार नाही, तो माझ्या हातात, ते माझ्या हातात आहे. आणि मग 56ला त्यांनी मला भारत बौद्धमय बनवायचे. त्यांची 3 ध्येय सांगताना त्यांनी जातीभेदाचा बीजन अशी प्राथमिकता समजून घेतली होती. आणि ते बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तिचा बीजनाश व्हायला पाहिजे, संपली पाहिजे. नाही काय भेटी बंदी लोटी बंदी उठली,
ह्या काळामध्ये 1898 पासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत आम्ही बेटीबंदी लोटीबंदी उठवली ना. बघा ना, भेटीबंदी सहज हात मिळवतो, जय भीम म्हणतो, नमस्कार म्हणतो, रामराम म्हणतो, सगळं काही विचारत नाही. भेटीबंदी आमची संपली. लोटीबंदी पण काही प्रमाणात संपली, काही प्रमाणात, पूर्ण संपलेली नाही. मी सांगणार आहे तुम्हाला. नोटीबंदी संपली. मी काय पाण्यात पाणी प्यायचं आहे. आमच्याकडे चिपळूणमध्ये कोळकेवाडी नावाचं गाव आहे, पोफळीचा, तिथे पॉवर प्रोजेक्ट आहे. तिथले एक जिल्हा परिषद सदस्य उभे जे आपल्या कुणबी समाजातले. आमचे कार्यकर्ते गेले त्यांच्याकडे गणपतीच्या दरम्यान कसल्यातरी कामाला. नाही ते कार्यकर्ते ना, ते जिल्हा परिषदेचे सदस्य कुणबी समाजातले, ते आले विहाराच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमाला. जीप सदस्य ना. आणि बसले होते समोर असे. काय म्हणाले माहिती आहे, सचिन सुका प्रसाद दे काय असेल तर, म्हणजे बनवलेला शिरा नको होता त्याला. हे मी चिपळूणचं सांगतोय. मी उत्तर प्रदेशमधला आणि बिहारमधला ना सांगत. एक 7-10 वर्षापूर्वीची गोष्ट. सुका प्रसाद काय असेल तर दे. इकडं राजापूरमध्येच एक गाव आहे, हरदखळे. तिथं 6चा कार्यक्रम होता. आदल्या वर्षी मी 4 वाजताच गेलो ट्रेननं आणि 2 तास बसून होतो. लायटिंग करणारी मंडळी लायटिंग करत होती. त्या काय भगिनीने मला समोरच्या घरातला चहा आणून दिला. लायटिंग करणाऱ्या 3 बांधवांना चहा दिला. त्या दोघांनी घेतला नाही. मी नाही, ते दोघे त्यांनी घेतला. आता आम्ही घेतला चहा. म्हटलं ठीक आहे, चहा घेतला असेल त्यांनी. मला बसून कंटाळा आला. म्हटलं आता एकदा चहा आणून दे. त्याच ताईला म्हटलं मला चहा दे आणून. मग ती पुन्हा चहा घेऊन आली. संध्याकाळ झाली होती. माझ्यासमोर ते 2 जण काम करत होते. मग त्यांनी पुन्हा चहा घेतला नाही. मला सोडायला रेल्वे स्टेशनला निघाले तर त्यांना विचारलं, ते ओबीसी होते का आमचं ते म्हणले हो, कुणबी समाजात होते, चहा नाही प्यायला. भेटीबंदी संपली. लोटीबंदी अजून आहे तशी. त्याचे जे पडसाद आहेत ना ते दिसतात. 2008ला माझ्या सख्ख्या पुतण्याचं लग्न होतं आणि ते एका गणपुले नावाच्या ब्राह्मण व्यक्तीच्या हॉलमध्ये ठरलं होतं, परशुरामला. ते त्यानं लव्ह मॅरेज होतं, त्याने ठरवलं होतं. आम्ही आपले गेलो होतो. 80 लोकांचा चहा सांगितला होता. 80 लोकांचा चहा, माणसं झाली 150. मग आम्ही परत त्यांना 40 कपांचा चहा ठेवायला सांगितला. 2008 मधली गोष्ट आहे, माझ्या घरातली आहे. आणि 2008 मध्ये चहा ठेवला. त्या ब्राह्मण काकीने त्या चहा ठेवला होता. चहाला काय कडी आहे ना, साखर टाकली होती की नाही माहीत नाही. चहावर गॅस कमी करून ठेवला होता, मोठा टोप एवढासा गॅस. मी एकदा आतमध्ये गेलो, माणसं द्यायला निघाली म्हणून दुसऱ्यांदा गेलो. त्या काकी काय दिसेनार पण त्यांच्या घराच्या मागच्या दारात गेलो आणि त्या 2 भगिनी बसल्या होत्या. म्हटलं ताई, त्या काकी मागापासून दिसत नाही, चला पहिला तो गॅस पूर्ण करा. काय त्या साखर टाकले की नाही बघा, माझी माणसं जात आहेत आणि तुम्ही 40 कपांचा चहाचे पैसे घेणार माझ्याकडनं, चला बघू तुम्ही आतमध्ये. त्या 2 भगिनी म्हणाल्या, भाऊ आम्हाला घरात आतमध्ये यायला नाही ना. तुमच्या लक्षात आलं काय, मी तुमच्या इथं आल्यानंतर मला आनंदी होतो. याचं कारण असं की तुमच्याकडनं मला ऊर्जा मिळते है ना. अमृताची फळं आहेत ना. ब्राह्मणांनंतरचा देशातला सगळ्यात मोठा समाज सुशिक्षित बौद्ध समाज. हे जेव्हा मी वाचतो का नाही त्या म्हणतो आमचे कुठं आहेत, आमचे काय करतात. 12वी झाल्यानंतर ITI, पुढं कसलाच कशाचा संबंध नाही. आयुष्यातली सगळी कमाई ती कर्मकांडाच्या मग घालून टाकायची आणि पोरं मोठी होताना पुन्हा तेच. आता पैसा कुठं आहे, मग त्याला पुन्हा 10वी नंतर काढून टाकायचं. हे जे षडयंत्र आहे ना, हे षडयंत्र म्हणजेच या चळवळीच्या विरोधात चाललेलं काम. तुम्ही माफ करा, मी एका पॉलिटिकल पार्टीचाही कार्यकर्ता आहे, पण त्याचा विषय नव्हे. मी त्याच्या विरोधातच बोलतोय असं नव्हे. पण गंमत अशी आहे की आम्ही नुसत्या पॉलिटिकल पार्टीजकडे बघतो, त्यांच्या लिडर्सकडे बघतो, पण त्या पॉलिटिकल पार्टीचे लिडर खाली काय करत असतात हे बघत नाही. का बघत नाही तर खालून आम्हाला शरद भिक्खवेच्या न्यायावर धम्म घडवाय, धम्म रुजवायचा आहे. दरेकाला दीक्षा देण्याचा आदेश बाबासाहेबांनी दिलाय. मला पण तसं कोणीतरी सांगितलं असेल ना बुद्ध. मी पण त्या बुद्धांच्या विचारांकडे आलं तर लक्षात आलं की खरं हाच मार्ग बरोबर आहे. कारण या मार्गामध्ये होतं काय, मी एक दिवस बामणाच्या दुकानात कामाला गेलो होतो 12वी नंतर. माझी परिस्थिती कळलीच असेल, ते पेंड्याचं घर होतं म्हटल्यानंतर. 12वी झाल्यानंतर मी एक दिवस ब्राह्मणाच्या दुकानात कामाला गेलो. तिथं त्यांचे 2 गडी आमच्या कुणबी समाजातले, मी एक गुरव. दुपारनंतर पहिल्याच दिवशी मी जेव्हा त्याच्या घरी ते सामानाचा एक बोचका आणायला गेलो तेव्हा त्या ब्राह्मण बहिणीने आम्हाला हाक मारला, अरे चहा घ्या. मग ते मालक म्हणाले, जा मागणं चहा घ्या. मोठं मोठं घर, मागच्या पडवी चहा घ्यायला गेलो. 2 गडी होते आमचे. आजही ते आहेत, चांगले मुलांचे लग्न झालेत. आधी त्यांना कधी मी ठोकतो त्याच्यावर आज जाऊन, आता समजायला लागलं ना. तर मागच्या दारात गेलो आम्ही. हा कप घ्या रे म्हणून ते वळचणीला ठेवलेले कढीचे कप 3-4 ठेवले होते. त्यातले आम्ही तिघांनी 3 कप काढले. विसरून घ्या. घराजवळ झरा होता मोठा आणि त्या झऱ्यात आम्ही विसरले कप. आणि काय झालं कोणाच ठाऊक, पहिल्यापासून म्हटलं ना असाच. तो कप तिथं ठेवला आणि पळून आलो. भावला म्हटलं मी नाही जाणार. आणि वेगळ्या कपात चहा देतात आपल्याला. ते
सगळं भोगलेलं मी आहे. त्याच्यामुळे बघताना बोलताना मला कधी कागद किंवा पुस्तक घेऊन बोलायची इच्छा होत नाही. पण आपण सगळे तिथूनच आहोत ना. मी कुठला लीडर नव्हे, मी कुठला मोठा कुठला समाजवेत्ता नव्हे, काय नाही. मी तुमच्याच रगाचा आहे. लागलं पाहिजे इथलं इथं सगळं माझं तुमचं जुळलं पाहिजे. आणि जुळलं तरच मग नळाच्या पाण्यावर कुठंतरी बसताना गप्पा मारताना कोणाच्या चुकून हळदी कुंकवाला गेलात तरी इकडे सुद्धा कोणाच्या लग्नाला गेलात तर तोंड चालू झालं पाहिजे. आपण त्या चळवळीचे कार्यकर्ते आहोत ना की आपण कुठल्या राजकीय पक्षाचे मोठे नेते बिते. कोण असतील तर व्हेरी गुड, त्यांचा माझ्यासाठी सप्रेम जयभीम आहेच. पण हा बुद्ध आमच्यापासून लपवून ठेवल्यामुळे ही जी काही वाताहत आहे ना ती झाली. पण ती जर झाली नसती वाताहत किंवा ती होऊ नये असं वाटत असेल, वाटलं असतं आम्हाला, तर आम्ही वाचलं असतं. काय वाचलं असतं? बुद्धाचा धम्म किती छान आहे. बुद्धाच्या धम्माबद्दल सकाळीच तुम्ही म्हणाले असाल ना, सभ्य बुद्धस्थ बिंबे सकल दस दिसे केस लोभादी जात वंदे सभ्यपी बुद्धं दसपद तनुजम बौद्धी चैत्यंग नमामि म्हणालात ना तुम्ही. अहो त्या संघाने केवढं काम केलंय. सभ्यपी बुद्धं, सगळ्या ठिकाणी बुद्धच भेटलं. सभ्य बुद्धस्थ बिंबे, बिंब म्हणजे रूप, सगळी बुद्धाचीच बिंब आहेत. खोदलं खाली भेटायला लागलं, बंद केलं, वरती केली इमारत. समजलं ना? आता जिथं मोठे पोट भरतील आमचे जाऊन पैसे टाकतील. सभ्य बुद्धस्थ बिंबे सकल दस दिसे केस लोमादी धातू वंदे. कुठेही जा, केस लोम सगळे अवयव त्या चैत्यांमध्ये जपून ठेवलेत. आणि ती बिंब सगळ्या ठिकाणी दिसतात. चीनला जा, पाकिस्तानात जा, अफगाणिस्तानात जा, इंडोनेशियात जा, जपानमध्ये जा, अख्ख्या भारतात इथं 40-45 किलोमीटरवर बुद्धाची बिंब दिसतील. सभ्य बुद्धस्थ बिंबे. माझी 12वीला पोरगी आहे, तिला महालक्ष्मीला गेल्या वर्षी घेऊन गेलो. मी जातो बरं का, जिथं शंका येते तिथं जातो. एकीला म्हटलं बघ हे काय दिसतंय, महिरप आहे. म्हणजे बुद्ध तोडून टाकलाय. तिचं निरीक्षण होते तर वाचलं पण होतं. ती म्हणाली इथनं बुद्ध तोडून टाकलाय. तिरुपतीला नाही गेलो, खर्च करून जायची इच्छा होत नाही. मी खर्च करून सारनाथला जाईल, कमी खर्चात जायचं जाईल. आता पोरगा तिकडे कोल्हापूरला शिकायला टाकला म्हणून गेल्या वर्षी गेलो तिकडे, ना तेवढ्या वर्षात कधी गेलो नव्हतो. सभ्य बुद्धस्थ बिंबे म्हटलं ना, आडिवऱ्यातल्या बौद्धवाडीतल्या नाही तर तुम्ही. सभ्य बुद्धस्थ बिंबे असलेल्या जगातल्या बौद्ध धम्माच्या अनुयायी आहात तुम्ही. का बरं स्वतःला कमी समजता? सभ्य बुद्धस्थ बिंबे सकल दस दिसे केस लोमादी धातू म्हणजे असं आपण म्हणतो का नाही. आणि पुढे जाऊन काय म्हणतो, हा धम्म सर म्हणाले तसं. मी म्हणते वर्गेन संघरक्षितांची पुस्तकं खूप अशी जिवलक अशी साठ्यासारखी जपून ठेवली होती. गेलेच सगळे मला पाहिजेत. पूर भरला ना 2021ला, माझी 3-450 पुस्तकं सगळी वाहून गेली. माझं ऑफिसच वाहून गेलं होतं. एक पुस्तक नाही, भिकारी आहे मी तसा आज चळवळीतला. तर वर्गेन संघरक्षितांच्या धम्मदेशनेमध्ये मी काही पॉईंट वाचलेले आहेत. फार आधुनिक पद्धतीने विचार केला होता त्यांनी. धम्माचा त्यांनी फार आधुनिक पद्धतीने विचार केला होता. आणि हा धम्म पुढे जाऊन आपण असं म्हणतो ना की तो आचरणाचा मार्ग आहे. तुम्ही सकाळी म्हणाला नतावता धम्मधरो यावता बहुभासती. जो काय बोलतो ना हे आमच्या तोंडात चालणारी माणसं आहेत ना, ती म्हणजे धम्मधर नव्हे. नतावता धम्मधरो यावता बहुभासती. जास्त बोलतील ते धम्मधर नव्हे. मला पण तुम्ही चूक नाही करायची बरं का. कोणतरी धम्माचा मोठा माणूस आला होता, शून्य माझ्याबद्दलचं मत तुमचं हे. नतावता धम्मधरो यावता बहुभासती असं नाही म्हणत. असं नाही बुद्धाला अपेक्षित, असं नाही धंगाला अपेक्षित, असं नाही धम्माला अपेक्षित. धम्म कायेन पद्धती पुढे म्हणतो ना आपण. माझ्या चालण्या बोलण्यातनं राजापूरच्या शहरामध्ये जर मी तुम्हाला चुकून कुठे दिसलो, तुम्ही मला ओळखाल, कारण मी तुमच्या समोर उभा आहे. आणि मला मात्र तुम्ही काही ओळखणार नाहीत. पण माझ्या चालण्या बोलण्यातनं, माझ्या वागण्या बोलण्यातनं जर काही वेगळं तुम्हाला दिसलं तर तुम्ही म्हणाला मी याला आला होता, मोठ्या मोठ्या बाता करून गेला. धम्म कायेन पद्धती कुठं आहे? धम्म असा आहे. धम्म कायेन पद्धती. धम्म आचरणातून दिसला पाहिजे. आणि इतका सुंदर धर्म आहे जो आमच्यापासून लांब ठेवला. धम्म आहे, विचार आहे तो, इतका चांगला मार्ग आहे. त्या मार्गाबद्दल आपण हे साधे बुद्ध आहेत बरं का. आणखी आज तर हे सगळी बसलेली मंडळी येतो का आपला भाग नाही, ते त्यांचा भाग आहे. मनन चिंतन, मोठमोठे कॅम्प्स होतात, मोठमोठी शिबिरं होतात. अगदी दम देऊन ते कोकमकर गुरुजी वगैरे सांगतात चल म्हणून काही वेळ भेटत नाही. पण जे नित्य जीवनामध्ये जे दिसतं ते मात्र फार चांगलं वाटतं. बुद्धांनी म्हटलंय, संघानं म्हटलंय, गाथेमध्ये म्हटलंय साक्षात भगवता धम्म. बघा ना, इथं स्वतः चांगल्या पद्धतीनं वर्णन केलेला हा धम्म आहे. साक्षात भगवता धम्म. आणि संदिग्ध आहे, मी ओरगेनांच्या पुस्तकातनं वाचलंय बरं का. साक्षात भगवता धम्म संदिग्ध. स्वतः चांगल्या प्रकारे वर्णन केलेला धम्म भगवंताचा धम्म आहे. तो संदिग्ध आहे. ह्या डोळ्यांनी बघता येतो, या डोळ्यांनी तो अनुभवता येतो. आणि पुढे म्हणतात अकालिको. 2500 वर्ष झाली ना.
बुद्धाच्याही आधी बुद्धत्व प्राप्त झालेले 27 जण होते का नाही? उमेशजी, आपण म्हणतो योगे 28 वेटेवरी उभा वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, ते 28वा हा, 27 आधी होऊन गेलेत. ह्या 28व्यानं जो मार्ग दिला ना, तो 2500 वर्षांपूर्वी दिला. इथून पुढे 2500 वर्ष चालेल की नाही? चालेल ना? अकाली को आहे. बरं, असं समजूया की विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली नाही, कुठल्या तरी ग्रहमंडळातल्या सूर्यमंडळातल्या कुठल्या तरी ग्रहावर, ग्रहाच्या उपग्रहावर वस्ती सापडली. ते कसे पण असतील माणसं, ते प्राणी कसे असतील. तिथं समजा आमचे सत्यसागर गेले आणि तिथं धम्म सांगितलं तर त्या माणसाला नाही लागू होणार, त्या प्राण्याला लागू नाही होणार ना. तो अकाली को आहे, असा धम्म आहे. म्हणून मला धम्माबद्दल बोलताना फार आनंद होतो. आणि पुढे जाऊन आपण असं म्हणतो, ये ही पस्सिको ओपनायिको, यासारखं स्वातंत्र्य 2500 वर्षांपूर्वी कुठल्या देशाला दिलेला माणूसच नाही या जगात. 2500 वर्षापूर्वी सांगितलं होतं, येही पस्सिको ओपनायिको. बघ, तुला जमलं तर घे, नाही घेतलं तर तुझ्यावर काही बळजबरी नाही. इतका सुंदर धम्म विचार, इतका सुंदर आचरणाचा विचार आमच्या आचरणात येऊ नये म्हणून मगाशी मी सांगितलं ना, सगळी लटपटी खटपटी करून ठेवल्यात. ती मेंदूचं ऑपरेशन करणारी अशोकानं 84,000 विहारं तयार करून ठेवली होती. आम्ही कधी त्याचा हिशोब मागणार आहोत की नाही? मागायला हवा ना आम्हाला. किंवा खालून आवाज उठतील, आमची 84,000 विहारं कुठं आहेत? तेव्हा मग तुम्हाला माझ्या मुलगीसारखी एखादी मुलगी इथं सुद्धा तयार झालेली दिसेल. ते बघा, ती खोडून टाकले, तोडून टाकले, असे किती तोडा, असे किती खोडा, है ना. आमच्यामधलं जाणारं नाही ते. मग आम्ही रूढार्थानं कुठल्याही धर्माचे असोत, कुठल्याही धर्माचे, आमच्यापासून ते जाणारं नाही, असा मोठा विचार बुद्धानं आमच्यामध्ये पसरवून ठेवला आहे. आणि त्या विचारापासून आम्ही दूर आहोत असं स्वतःला समजतो. मात्र पंढरपूरला गेल्यानंतर पंचशीलच घेऊन येतो. पण आमचा पंढरपूरचा माणूस ना, मी त्या घरातलाच आहे ना, मी स्वतः तिथलाच आहे. पंढरपूरला गेलेला आमचा माणूस आहे ना, पंचशील घेऊन येतो. आता पुढे जाऊन त्याचा आपण विचार नाही करायचा की बाबासाहेबांनी लेख लिहिला होता, मग रमाईला सांगितलं होतं, काय 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 काय, तो नंतरचा विषय. त्याच्याबद्दल बोलून आपण परत आणखी आपला विषय वाढवूया नको. तिथं गेलेला आमचा वारकरी पंढरपुरातनं आल्यानंतर बघा, जरा बौद्धवाडीच्या बाजूच्या आमच्या बांधवांमध्ये बघा, तो माळ घेतो. माळेला महत्व आहे ना आपल्या धम्मजीवनामध्ये. 108 माळांची माळ, ती मग त्या भवभूती आणि मग त्या सगळ्या भावना जास्त धर्मामधून जातात. हां, ती माळ 108 माळांची, तो माळ घेऊन येतो. आणि तो पहिली गोष्ट म्हणजे पुढ्यात साप दिसला तरी मारत नाही. पानाती पाता वेरमणी, त्याला तिथं सांगितलं जातं की जीवहिंसा करायची नाही. आचरणशील धर्म आहे, आचरणशील विचार आहे. भागवतानं दिलेला, भागवताचा धर्म नामदेव महाराजांनी स्थापन केलेला तो वारकऱ्याचा धर्म. तो सापही मारत नाही. बघा बाजूच्या वाडीमध्ये आमच्या, तो मांस मच्छी खात नाही, है ना, खात नाही. बघा, पानाती पाता वेरमणी, तो हे करत नाही. मुसा, तो खोटं बोलत नाही असं म्हणतो, पण तिथं तो घेऊन येतो. मला खोटं बोलता येत नाही, मी माळकरी आहे असं म्हणतो. तो प्राण्यांची हिंसा करत नाही, तो खोटं बोलत नाही, तो व्यभिचार करत नाही. अशा प्रकारची त्याला तिथं बंधनं टाकून इकडे पाठवलं जातं. इतका सुंदर धर्म आहे जो आमच्या ओबीसींच्या घराघरात बसलेला आहे. उपोषित व्रत हे सुद्धा तथागतांच्या धम्मजीवनाचा भाग आहे ना. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी जेवायचं, असा उपास वर्षातनं एकदा करायचा. म्हणते जे कायम करतात का नाही, 3 वेळ जेवतो तो भोगी, 2 वेळ जेवतो, 3 वेळ जेवतो तो रोगी, 2 वेळ जेवतो तो भोगी आणि 1 वेळ जेवतो तो योगी. अशी ही धम्मजीवनातली संकल्पना आहे, भारतीय तत्वज्ञानातली. मग बुद्धाचे संघाचे अनुयायी 2 वेळा जेवत असतील, 1 वेळा जेवत असतील. आपण जर मध्यम मार्गावर चालणारे, मध्यम निकायावर चालणारे, आपण जर का धम्मानुयायी असू, आपण जर का उपासक असू, तर वर्षात एकदा तरी किमान त्यांच्यासारखं जगून बघूया. हा रोज आहे, हा श्रावण आहे. म्हटलं ना, कुठलाही धर्मातला माणूस असू द्या, त्याच्यामध्ये जे मुरलेले विचार आहेत ना इथे आतमध्ये, ते इथं खाली आहेत, ते आपले भारतीय आहेत. मग अशा वेळेला आमच्याकडे ग्रंथ लावले जातात, पारायण केलं जातं. फार पवित्र दिवस असतात ते. कसले ग्रंथ लावतात तो माहीत नाही. मी पण ते बसायचो चौरंगावर बसून आणि मग ते ग्रंथ वाचायचो. त्याचा अर्थ मला जसं जमेल तसं सांगायचो, मला सांगायला लावला जायचा. बरं वाटायचं. फार पवित्र दिवस असतात. त्यातला गैरलागू विषय जर का बाजूला काढला तर बाकी सगळं उरतं ते काय, धर्मजीवन. फक्त आम्हाला बघता आलं पाहिजे, फक्त आम्हाला वॉश करता आलं पाहिजे. उगाच नाही, बाबासाहेबांनी मला 3ऱ्या स्वप्नामध्ये सांगितलं होतं मला,
का मी थोडासा शिकलोय, तुमच्यापैकी कोणी शिकलंय का बघा. बाबासाहेब म्हणाले तर ना, मला पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दे दिया. ते मला बाबासाहेब प्रत्येक हे बोललं ना. आता मला वाटलं की मला असं वाटतं की बाबासाहेब माझ्या दोन कानाखाली मारतात, शिकलाच गाडवा करायला पाहिजे तुला. शिकलेल्यांचं काम आहे धम्म आणि ही परिवर्तनाची चळवळ किंवा भारताचं संविधान, या सगळ्या गोष्टी शिकलेल्या लोकांनी चालवायच्या आहेत, ना की न शिकलेल्या. न शिकलेल्यांच्या हातात देऊन माहिती ना काय होतं, ते जिल्ह्यांच्या राजधान्या विचारतात. लाज वाटली पाहिजे आम्हाला. जिल्ह्याची राजधानी म्हणे कुठली ती सांगा. अरे काय, याला काय अर्थ आहे काय? म्हणून तुम्ही आम्ही शिकलेली माणसंच समाजसेवा न करता परिवर्तनाच्या दिशेने जातोय. मगाशी मी तुम्हाला समाजसेवा आणि परिवर्तन फरक सांगायचा ठेवला तर आता सांगतो. हे सगळे समाजसेवा करण्याची बुजगावणे उभे केलेत ना आपण आपल्या मताने, ते मागतात जिल्ह्याच्या राजधान्या. मग समाज परिवर्तन तुम्ही आम्ही करायचं आहे. समाजसेवा म्हणजे रस्त्यात बसलेल्या भिकाऱ्याला सुटं चाराने आठाण्याचं नाणं टाकणं म्हणजे समाजसेवा हाय ना आपल्या हातात. मग एखादा रस्ता, त्याच्यावर डांबर, ही समाजसेवा. समाजसेवा म्हणजे भिकाऱ्याला भीक देणं. मागतो ना आपण, वाट लावून टाकली तर संविधानातली सगळ्या 395 कलमांची. दे रे बाबा, या वर्षी रस्ता दे, त्या वर्षी पाखाडी दे, मग पाणी योजना दे, मग समाज मंदिर दे. दे आहे का हे? घ्या ना तिथं जाऊन, असं सांगितलेलं ना ते. मग हे देणारी माणसं मागणारे बनतात ना. अशा वेळेला जे मागतात त्यांच्यासाठी केली जाते ती समाजसेवा. नाही, भिकाऱ्याला भीक देणे ही समाजसेवा आहे. बंधूनो, आपला लढा भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळ येऊ न देणे म्हणजे परिवर्तनाचा लढा. ही परिवर्तनाची व्याख्या आहे. तुम्हाला कसं लागतंय, कसं टोचतंय, कसं खुपतंय मला माहिती नाही. ते कुठपर्यंत जाते ना मला नाही माहिती. तो माझा विषयही नाही. मला जे माझ्या चळवळीतल्या माझ्या वरिष्ठांनी शिकवलं आणि जे सांगायला सांगितलं ते मी तुमच्यासमोर मांडतोय. आणि ते बरोबर असेल तर तुम्ही स्वीकारणार आहात, चुकीचं असेल तर सोडून देणार आहात. पण या देशाला अशी इथं बसलेल्या समाजसेवकांच्या नव्हे, समाज परिवर्तन करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची गरज आहे. एखादा उमेश जर का उठले ना करायला, तर त्याला काय त्रास होतो तो तुम्हाला काय सांगू. त्याला किती त्रास असेल त्यांना मला माहिती नाही. माझ्या घरातनं मला बाजूला ठेवलं होतं ना 2006 ते 2013. माझ्या घरातून मोटरसायकल सगळं जाळण्याचा प्रयत्न झाला गावघरमध्ये. अशी अख्खी वाडी एका बाजूला आणि मध्येच मी. आता तर जाळूनच टाकतो, अरे माची सांड, असा पण विषय झाला. त्या दिवशी जाळायचं ठरवलं ना त्या लोकांनी, त्या दिवशी मी ठरवलं आता जळायचंच, आता जळायचंच, काही होऊ दे, आता मागं नाही यायचं, आता चळवळीतच राहायचं. पण अपेक्षा तुमच्याकडनं आहे. कारण हे काय मी एकटा आहे ना, एकटा कुठपर्यंत जाणार आहे. जर आपण सुरुवात केली, मी एकटा म्हणजे का आता या इथं बसून एखाद्या पक्षाकडून संघटनाकडून जसं नव्हे, हे जे काही बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचा जो आचरणाचा मार्ग आहे तो तुम्ही जाल तिथं सांगायला सुरुवात केली की संपलं, आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत. जाल तिथे. मग का बरं हे मी तुमच्यासमोर असं बोलू शकतोय? धम्म जीवनामध्ये, धम्माच्या इतिहासामध्ये अशी एक घटना आहे. बुद्धांनी धम्म उशीर नाही झाला. बुद्धांच्या सारनाथ इथं त्या पंचवर्गीय भिक्खूंना दिल्यानंतर बुद्धांनी जो आदेश दिला, तथागतांचा जो आदेश होता, चलत भिक्खवे, असं करत संघ निघाला. संघ निघाल्यानंतर संघाची ख्याती पसरली, तथागतांच्या विचारांची ख्याती पसरली. मोठमोठे तत्कालीन विचारवंत बुद्धाजवळ येऊन वादविवाद करत होते, विचार विमर्श करत होते. आणि असं करून ते हरतही होते. आणि हरत नव्हते तर ते सत्याला समोर जात होते. कुठेतरी तुम्हाला असं ऐकायला मिळेल की ते हरला आणि मग त्याने बुद्धाचा मार्ग स्वीकारला, अजिबात नाही. तो सत्याला समोर गेला, सत्य त्यानं मानलं, सत्य कळल्यानंतर आणि सत्याच्या शोधात बुद्धाची इतकी मोठी, सत्याच्या मार्गात बुद्धाची इतकी ख्याती पसरली की त्या 5 राजपुत्रांना वाटलं, यादवांच्या 5 राजपुत्रांना असं वाटलं की आपण पण बुद्धाच्या मार्गावर जाऊया. आणि मग ते 5 राजकुमार राजपद सोडून बुद्धाच्या दिशेने निघाले. नगरामध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. हा एक राजाचा पोरगा घर सोडून गेला, माहिती ना. तिथं पहिला विरोधही होता त्यांना, सिद्धार्थाने विरोधही होता ना. आणि मग असं काहीतरी मत टाकून बसला की काय तत्कालीन काय भाषा असेल पालीतली ती तिरस्कारच करत होते ना सर्वसामान्य व्यावहारी लोक. अशा 5 राजपुत्रांनी ज्यावेळेला धम्मदेसना घ्यायला जायचं ठरवलं, त्या जड अंतःकरणाने त्या राजपुत्राच्या राजनगरीतील लोकांनी, आई वडिलांनी, नातलगांनी त्यांना निरोप दिला. त्या 5 जणांनी आपल्यासोबत एक सेवक घेऊन निघाले होते. सेवक घेतला होता, त्याचं नाव होतं उपाली. आणि तो आमच्या नाभिक बांधवांपैकी एक होता, केसदाढी करणारा, राजपुत्रांची केसदाढी करणारा तो उपाली नावाचा त्यांचा सेवक सोबत घेऊन ते निघाले. बघा,
ज्यांना कोणाच्या डोक्यात, तुम्ही हे वाक्य माझं लक्षात ठेवा, ज्यांच्या कोणच्या डोक्यात इथं आसपासच्या परिसरामध्ये स्वतः उच्च असल्याचा भाव आहे, तो बुद्धांच्या नुसत्या कार्याचं महत्व ऐकून त्या राजपुत्रांच्या डोक्यातनं खाली गेला होता. नुसतं ऐकलं होतं, त्यांनी धम्मदेसना घेतलेली नव्हती. मग त्या बुद्धांच्या अनुयायी होऊ पाहणाऱ्या राजपुत्रांनी त्यांच्या डोक्यातला जो उच्च भाव होता तो गळून पडला. ते म्हणाले, आपण 5 जण आपल्या मतानं निघालोय, स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिथं दिसतो. उगाच आपण इंडिपेंडन्स डे वगैरे म्हणतो, अमेरिकन त्याला लिबर्टी म्हणतात. फरक आहे याच्यातला. माझ्या शिकलेल्या तायाने दादाने समजून घ्यायला पाहिजे. उगाच इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिवस म्हणतो, ॲक्च्युअली आपल्याला लिबर्टी पाहिजे. लिबर्टी आणि इंडिपेंडन्समध्ये बदल आहे. तो कधीतरी बघा, उर्गेनांच्याच पुस्तकामध्ये आहे, उर्गेन संगरक्ते अक्षितांची धम्मदेसना. तुम्हाला बघितल्यानंतर तो ग्रंथच मला सगळा आठवला. तर हे 5 जण निघाले, त्यांच्या डोक्यातला उच्च भाव आधीच गळून पडला. काय म्हणाले ते? आपण आपल्या स्वतःच्या मनानं काय घेतला निर्णय घेतलाय बुद्धापर्यंत जाण्याचा. उपाली आपला सेवक आहे, आपला निर्णय त्याच्यावर का लादायचा? एई पस्तिको उपनायको, नाही का? त्याच्या आधीच आहे एई पस्तिको उपनायको, गाथा नंतर तयार झाली. मग त्यांनी 5 जणांनी उपालीला सांगितलं, बाबा तू आमच्याबरोबर घर सोडून आलायस, हे आमच्या अंगावरचे दागिने घे आणि तू जा, तुझ्या मार्गाने तू उपजीविका चालव, चारिका तुझी चालेल, आम्ही चाललो. हे पुढं चालल्यानंतर हा उपाली पाठी फिरला होता. मी ह्या प्रसंगापर्यंतच उपालीला एकेरी म्हणतो, कारण तो माझा पूर्वज आहे ना. नंतर मात्र उपालीला उपाली म्हणता येत नाही, एकेरी म्हणता येत नाही. तो आपण पुढं कसं काय, ते धम्माचं मोठं वैशिष्ट्य आहे. उपाली परत फिरल्यानंतर थोडा वेळ त्याच्या डोक्यात विचार आला, हे ह्याच्या घरची माणसं ती फार तापट आहेत, दागिने माझ्या हातात बघतील, म्हणतील तू काहीतरी बरं वाईट झालं म्हणून पळून आलास, मलाच मारतील, त्यापेक्षा मरू दे, आपल्या भाषेत म्हणा मरू दे. दागिने बांधले, एका झाडाला लटकावून दिले आणि परत फिरला. धावत 5 जणांना भेटला. मी ना जाणार तिकडं बा, मी तुमच्याबरोबरच येतो, मला पण दीक्षा घ्यायची. आत्ता ते म्हणाले, बरोबर आहे, त्याच्या डोक्यात तयार झालं ना, आपण त्याला घेऊन जाऊया. मग ते निघाले, बुद्धांच्या निवासस्थानी आले. निवासाच्या ठिकाणी जिथं कुठं बुद्ध होते तिथं धम्मदेसनाचा कार्यक्रम ठरला. ज्या दिवशी देसना द्यायची होती ह्या 5 राजपुत्रांना, त्या बुद्धांना त्यांनी अगोदर जाऊन सांगितलं. किती स्वातंत्र्याचा कसला अर्थ बुद्धांनी संघाने आपल्याला सांगितला. त्या 5ही जणांनी बुद्धांना विनंती केली की आमच्या लौकिक जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये आमच्यासाठी उपाली हा सेवक आहे, आणि लौकिक जीवनामध्ये उपाली हा सेवक म्हणजे आमच्यासाठी कनिष्ठ आहे. आणि आपल्या धम्माचा नियम असा आहे की जो आधी देसना घेतो तो वरिष्ठ आणि नंतर देसना घेतो तो कनिष्ठ. मागाशी मी नम्रपणे म्हटलं नाही की माझं वय फक्त 25 वर्षाचं आहे, जरी 50 वर्षाचं असलो तर तुम्ही माझ्यापेक्षा सगळेजण मोठे आहात. बुद्धांना सांगितलं की जो दीक्षा घेतो तो वरिष्ठ असतो, आधी दीक्षा घेतो तो. त्या उपाली जर का आमच्या नंतर दीक्षा घेणारा बनला तर तो उभ्या आयुष्यभर आम्हाला कोण राहील? कनिष्ठच राहील. त्याच्यामुळं आमच्या आधी तुम्ही उपालींना दीक्षा द्या. बुद्धांनी ऐकलं, उपालींना आधी दीक्षा दिली. संघामध्ये 5 राजपुत्रांसाठी उपाली कोण बनले? वरिष्ठ बनले. जरा धम्मजीवन, धम्म साहित्य जर का चाळून बघितलं, मी वाचला नाही सर, फार नम्रपणे सांगतो, दीपवंश नावाचा श्रीलंकन सिंहली भाषेतला ग्रंथ आहे, तो उपालींसाठीच समर्पित केलेला आहे. बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की माझ्या बुद्धाचा धम्माचा जो मुख्य भाग आहे विनय, तो विनय जाणणारे जे कोणी माझ्या धम्मामध्ये आहेत त्यात सगळ्यात वरिष्ठ उपाली आहेत. काय लक्षात आलं? कारागिराला फक्त सोनार भेटला, त्याच्या आंतरिक ज्या सगळ्या शक्ती होत्या ना, प्रतिभा होती, प्रतिभा म्हणतो त्याला, ती आंतरिक प्रतिभा इतकी उफाळून आली की तो विनय जाणणाऱ्यांमधला वरिष्ठ बनला. आमच्या नाभिक बांधवांना हे कळू नये म्हणून उपालीच सांगू दिला नाही ना. बाबासाहेब म्हणतात की माझी राज्यघटना ही विनयावर आधारित आहे, त्या विनय पिटकावर आधारित आहे, आणि विनय पिटका धम्माचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, आणि त्या राज्यघटनेचा मागमूस आमचे नाभिक बांधव घेत नाहीत. म्हणून म्हटलं की त्यानंतर उपाली हे विनय जाणणाऱ्यांपैकी सगळ्यात मोठे ग्रस्त ठरले, मोठे धमभंतेजी ठरले. याचा अर्थ असा की उपेक्षितांच्या, शोषितांच्या अंतर्मनामध्ये ज्या प्रतिभा तुम्ही मारून ठेवल्यात, त्या मारलेल्या प्रतिभांना फुंकर मारणारा जर का कोण एखादा भेटला की त्या प्रतिभा इतक्या मोठ्या प्रफुल्लित होतात की त्यांच्यामधनं ब्राह्मणांनंतरचा सगळ्यात मोठा शिक्षित समाज तयार होता अवघ्या 50-60 वर्षांमध्ये. हे बुद्धाचं वैशिष्ट्य आहे. ते आम्हाला जाणवू दिलं नाही, कळू दिलं नाही, आणि म्हणून आम्ही सामाजिक जीवनामध्ये मागावं. मलाही वाटतं की माझ्या पोरांची लाखो रुपयांची फी आहे ती मला कमवायलाच हवी. मला सम्यक आजीविका मार्गाने पैसे कमवायला हवे. आता तो शब्द तिथलाच आहे, पण आमचे सगळेच बांधव आहेत भारतातले,
सगळे बहुजन बांधव, सगळे ओबीसी बांधव सम्यक मार्गाने आजीविका करतात आणि जे हरामाचं काम करतात त्यांच्या पायाशी जाऊन लोटांगण घालतात. मग यायला पाहिजे ना आपण सगळ्यांनी सम्यक आजीविकेवाल्यांनी एकत्र. ही सम्यक आजीविका म्हणून मला जर का आज पैसे किंवा श्रीमंती थोड्याफार प्रमाणात जरी आवश्यक असली तरी बाबासाहेबांनी सम्यक आजीविका सोडून श्रीमंतीचा अट्टहास धरायला सांगितलेलं तुम्हाला कुठेही दिसणार नाही, पण माझ्यासारखं जगा सांगितलं. हा सगळ्यात मोठा आदर्श आहे ना स्वातंत्र्यानंतरच्या काळामधला. माझ्यासारखं जगा. बाबासाहेब एकदम सूट बूट टाय कोट घालून एकदम अप टू डेट राहायचे आणि तत्कालीन भारतामधले एक नेते कपडे काढून पंचायत नेसून म्हणायचे की माझा आदर्श काय. आपण नाही ना त्यांना मानलं. हे सूटबूट घालणारे बाबासाहेब एवढे श्रीमंत होते की त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांनी जपानची जी प्रॉपर्टी सगळी जप्त केली, ती जप्त केलेली प्रॉपर्टी जगभरात होती. जगभरामधल्या मित्र राष्ट्रांमधल्या ब्रिटिश एम्पायरमध्ये मुंबईमध्ये त्यांचं राज्य असल्यामुळं जापनीज एम्बॅसी होती, जपानी राजदूतावास होता. त्या राजदूतावासाच्या 2 इमारती मुंबईमध्ये होत्या. मी मागाशी म्हटलं 84,000 विहारांचा हिशोब मागायचा ना. उद्या मुंबई सुटल्यानंतर तिथं जायचं आणि तिथं बसायचं. पायरीवर बसा. मी जाऊन बसतो, पहिलंच पायरीवर बसलो. विजय मोहिते सर आहेत आमचे तिथे, पालीचे प्राध्यापक, पाली शिकवतात. ते मला घेऊन गेले होते. त्याने म्हटलं मी एवढं पायरीवर बसतो इथं. ही पायरीवर बसल्याशिवाय मला वरती जायचं भैया हे येणार नाही, अपेक्षा निर्माण होणार नाही, कारण मी पायरीवरनं आलेला माणूस आहे. बाबासाहेबांनी ब्रिटिशांनी लिलावात काढलेल्या 2 जापनीज एम्बसीच्या इमारती विकत घेतल्या आणि तिथं पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं सिद्धार्थ कॉलेज काढलं. एक बुद्ध भवन आणि एक आनंद भवन ही नावं दिली त्यांना. अवस्था काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही आता, अजिबात नाही बोलायचं, कारण आपण आता निघणार आहोत ना, त्या दिशेने निघणार आहोत. असो ना अपेक्षा काही असेल, आता काही परिस्थिती असेल तिथली, आम्हाला निघायचं आहे ना, आम्ही जाऊ. त्यावेळेला 1.5 लाखाला विकत घेणारा आमचा बाप है ना, भीम लखते जिगर. 1.5 लाखाला लिलावामध्ये विकत घेणारे बाबासाहेब आंबेडकर किती पैसे कमवून होते सांगा. होते ना. दुसरा एक किस्सा मला माहिती नाही त्याच्याबद्दल, विजय मोहिते सरांनी सांगितलेलं मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये सर्वात जास्त जमीन असलेला मराठी माणूस डॉक्टर B.R. आंबेडकर. कुठं जमिनी नव्हत्या, ह्या सगळ्या जमिनी समाजासाठी दान करून टाकल्या. सगळा पैसा घातला तिथं आणि काय केलं, बुद्ध भवन, आनंद भवन नावाच्या वास्तूमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा मार्ग सुरू केला आणि एका पुस्तकाच्या घरात जाऊन राहिले. पुस्तकासाठी बांधलेल्या घरात जाऊन राहिले राजवीरामध्ये. आता मला सांगा, श्रीमंतीचा सोस न धरणारे बाबासाहेब सुटापुटात राहत होते, टचमध्ये राहत होते, माझ्यासारखं जगा सांगत होते. जो पैसा कमवला ना त्याच्याबद्दल वाईट मार्गाने कमवला असं म्हणणारा कोणतरी मायचा लाल अजून व्यायला किंवा भारतात नाही ना व्यायला. हो, हीच तर मेख आहे त्यांची. बाबासाहेबांनी एकदा सांगितलं होतं रमाईंच्या निधनानंतर की मी एवढे वर्ष असा राहिलो, मला हे विरोधक का बरं माझ्या कुटुंबाला जरा पण हे करत नाही, माझ्यावर का बरं हरी होत नाही, मी त्यांना का बरं असं बोलू शकतो. तर मी माझं चारित्र्य जपलंय, शील जपलंय. बाबासाहेबांनी शील जपलं आणि शील जपल्यामुळं कुठलाही मायकाला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाही. मग आम्हाला पण पैसे कमवायला हवेत ना, सम्यक आजीविकेनं जे दिलेत त्या मार्गाने कमवायला हवेत ना. व्यावहारिक आम्हालाही राहायला हवं, प्रोफेशनल आम्हालाही बनायला हवं, पण आमच्या मनातून मात्र बुद्ध आणि त्यांचा विचार न जाता तो लोकांमध्ये पसरला पाहिजे, कारण तो आम्हाला ह्या संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि बाबासाहेबांनी 1956ला दिलेला आदेशही आहे. तोच आदेश तुमच्यापैकी एका बांधवानं अंमलात आणला आणि मला एवढं बोलता केला. आपण तीच यंत्रणा राबवण्यासाठी काम कराल. जे बघितलेले सगळे चेहरे कळतात. आता खूप वर्ष झाली बोलल्यानंतर अत्यंत तेजस्वी चेहरे आहेत. असं काय नाही की कोणालाही काहीच माहिती नाही, इकडं सुद्धा आणि इकडं सुद्धा. याचा अर्थ जे माहीत आहे त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी आजपासून वाचायला सुरुवात करा. वाचणारा हा आंबेडकरी समाज आहे. करोडोंची पुस्तकं चैत्यभूमीवर आणि दीक्षाभूमीवर विकली जातात. आम्ही कुणबी विवाहाच्या माध्यमातून आमच्या चिपळूणमध्ये काम केलं. 2 ठिकाणी कपाटं आणि पुस्तकं विकत घेऊन आमच्या कुणबी वाड्यांमध्ये दिली आणि म्हटलं महिन्याने फक्त सांगा, व्हॉट्सअपवर टाका किती जणांनी वाचायला नेली, किती जणांनी वाचली, आणून दिली.
त्या सांगाल लोकांना पुढचं काम खूप मोठं आहे. मी का हरलो का, आम्ही हरलो का, नाही वाचणार. एक कोणतरी वाचेल ना हो, येडा कोणतरी असेल ना अशोक रिकामा वाचेल है ना, आणि एकच पुरेसा असतो. मग एकाला तयार करण्याचं टार्गेट घ्या, कारण दरेकाला ना, तर दरेकाला दीक्षा देण्यासाठी तुम्ही आजपासून तयार व्हाल, अशी माझी आपल्याकडनं नम्र अपेक्षा आहे. भारतीय संविधान आणि त्या अनुषंगानं उभी राहिलेली आजची मोठी संकटं येणाऱ्या काही काळामध्ये आपण किती, किंवा आपल्यातल्या कुणीही कितीही पोट तिडकीनं सांगितलं, जिभेला नाकाला जीभ लावून जरी सांगितलं, शेंडा मिरवून जरी सांगितलं, तोरा मिरवून जरी सांगितलं की संविधान कोण बदलूच शकत नाही, हा भ्रम आहे. संविधानाचा कागद किंवा संविधानाचं इम्प्लिमेंटेशन हे ते बदलणारच नाही. पण इथून संविधान कुठं कधीच गेलंय ना, इथून संविधान कधीच गेलंय ना. त्या संविधानाच्या रक्षणासाठी तरी किमान आम्हाला उभं राहावं लागेल. जो काय तुमचा पक्ष असेल, जी काय तुमची संघटना असेल, जोपर्यंत योग्य वाटते तोपर्यंत तिथं थांबायला हवं. ज्या दिवशी जमेल त्या दिवशी बंडही करता आलं पाहिजे. आता बंड करून समाजाला घडवण्यासाठी, समाज परिवर्तनाच्या लढाईसाठी तुम्ही सज्ज व्हाल, अशी मी आपल्याकडनं पुन्हा एकदा नम्र अपेक्षा व्यक्त करतो. कारण मला स्वतःला तुम्हाला आदेश देणं बिणे ह्या गोष्टी मगाशी सांगितल्या, माझ्या ह्या शरीरातून तसा कुठला एखादा भाव निघणं सुद्धा शक्य नाही, कारण मलाच काम करायचं आहे. म्हटलं ना, अजूनही वेगवेगळ्या पद्धतीच्या भेटीबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी जरी उठली असली तरी ते शल्य माझ्या मनात आहे ना. मी प्रयत्नपूर्वक काही माझ्या घरामध्येही काही परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या 2 भावांच्या 3 सुनांपैकी 2 कुणबी समाजाच्या आहेत आणि 1 बौद्ध आहे. माझ्या 2 नंबर भावाच्या पहिल्या मुलग्याची बायको ही खारवी समाजाची आहे, पूर्णगडमधली. आणि माझ्या दुसऱ्या एका भावाचा मोठा मुलगा, त्याची बायको मराठा आहे. ह्या सगळ्यांनी मला नजरेसमोर धरून लग्न केलं आणि सगळ्यांची लग्न वाडीत लावली उमेची. कशाला घाबरायचं, वाडीत बसवून फक्त एकच बौद्ध मुलगी जी आमच्या घरी आली त्याने मला न सांगता लग्न केलं. नंतर 15 दिवस घरातच ठेवला होता त्याला माझ्या. आणि बाकीच्यांचे लग्न मात्र अंगणात दारात लग्न लावून लग्न केलं. सगळे इंटरकास्ट आहेत. जेव्हा कोण काय बोलेल, बोललो ना की आमच्या वाडीमध्ये आम्ही कुणबी बांधव आणि गुरव आणि मराठा असं एकत्र राहतो. हे परिवर्तन बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये मांडलंय. भेटीबंदी संपू द्या, लोटीबंदी संपू द्या, बेटीबंदी संपू द्या, आणि त्याच्या पुढे मग गेल्यानंतर आपल्याला भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या बहुजन समाजाला शासनकर्ता बनवायचा तो विषय जरी आज नसला तर आपलं ध्येय संविधान चालवण्यासाठी असलं पाहिजे, ना की द्या रे. कधी कधी मी म्हणतो बाबासाहेबांना खरोखरच ना चुकीचं हे झालं होतं, काय रिव्हॅलिंग झालं होतं. कशाला घटना लिहिली, आणि त्या पश्चिम बंगालमध्ये गेले, तिथं त्या जोगेंद्रनाथ मंडलांच्या मागे लागून इथं काँग्रेसनं पाडलं तरी तिकडं गेले, तिकडं लढा दिला, आणि मग त्या घटना समितीमध्ये गेले. त्या सरदार वल्लभभाई पटेलांनी असं डिक्लेअर करून टाकलं होतं, जाताना त्यांचा पुतळा बघायला गुजरातमध्ये पोटातच शिरा त्याच्या. त्यांनीच म्हटलं होतं की संविधान सभेची दरवाजाच काय, खिडक्या सुद्धा आम्ही तुमच्यासाठी बंद करून ठेवल्यात. बॅरिस्टर असू दे नाही का, ते बाबासाहेबांनी जिंकून बाजी मारलीच ना. काय स्वतःला घटनाकार म्हणून मिरवायचं होतं की तुम्हाला घोषणा देण्यासाठी एक माणूस तयार करायचा होता? नाही ना. त्यांना माहिती होतं की संविधान कोणासाठी हवं आहे, सगळ्या भारतीयांसाठी हवं आहे. आणि मग ते संविधान लिहिताना त्यांनी ज्यानं त्यांना फाईल लांबून फेकून दिली, त्या बडोद्याच्या शिपायाच्या घरासाठी वेगळा नियम केला. ज्यांनी त्यांना खोली दिली नाही त्या पारशांसाठी वेगळा नियम नाही केला. ज्या नाभिकानं केस दाढी करायचं नाकारलं त्यांच्या नाभिकांसाठी वेगळा नियम नाही केला. केला का? शाळेच्या बाहेर बसवलं होतं त्या शिक्षक वर्गासाठी वेगळा नियम नाही केला. उभ्या भारतासाठी एकच एक नियम, एकच एक संविधान घालून दिलं आणि सांगितलं आता व्यक्तीचं, एक व्यक्ती एक महत्त्व, त्या व्यक्तीला महत्त्व राहणार. जा तुमच्या गावातली सगळीची बांडगुळं ती तोडून टाका आणि तिथंच बांडगुळा जायचं. आजच आहेत ना, तिथंच आहेत ना बांडगुळं, ती तोडायची आहेत. घटनेचं पहिलं वाचन बघा, संविधानाचं पहिलं वाचन. त्यांना असं सांगितलं गेलं त्या दिवशी की भारतामधली एक न संपलेली, न मोडता आलेली किती राज्यकर्ते येऊन गेले. शक आले, हूण आले, कुशाण आले, मुघल आले, इंग्रज आले, त्यांनी सुद्धा भारताची व्यवस्था मोडून टाकली नाही. ती व्यवस्था म्हणजे गाव.
ती गावाची व्यवस्था ही जागतिक विचारवंतांनी मान्य केलेली आहे, तिचं अभिनंदन, तिचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्या व्यवस्थेचं कुठंतरी संविधानामध्ये हे करा, प्रतिस्थापना करा, असं बाबासाहेबांना घटनातज्ञांनी सांगितलं त्यावेळेच्या. ते पहिलंच वाचन आहे, ते उपलब्ध आहे ना. बाबासाहेब त्यामध्ये असं म्हणतात उत्तर देताना की जी गावातली व्यवस्था 12 बलुतेदारी 18 बलुतेदारीबद्दल तुम्ही जे म्हणताय की ती अगदी गौरवशाली परंपरा आहे, मी समजतो ती अत्यंत गलिच्छ व्यवस्था आहे. बाबासाहेबांचे शब्द आहेत, ती गलिच्छ व्यवस्था आहे. ती व्यवस्था ही समाजातल्या जातीच्या वैशिष्ट्याला मोठं करते. मग मी 12वी शिकलो होतो तिथं पडचुऱ्याला त्याचं काय नव्हतं, त्यानं मला वेगळ्या कपातनं चहा दिला. आम्ही तुला पैसे देऊन माझ्या घरातलं लग्न लावायला आलो ह्याचं त्याला काय नव्हतं. तिथल्या कुणबी समाजातल्या माझ्या भगिनीनं आतमध्ये एंट्री नाही. लक्षात आलं काय? संविधान हे अशा सर्वांसाठी बाबासाहेबांनी लिहिलं की जिथं कुणालाही बाबासाहेबांनी वगळलं नाही. व्यक्तीची प्रतिष्ठा बाबासाहेबांनी मुख्यत्वे संविधानामध्ये अधोरेखित केले. ते म्हणतात ही 12 बलुतेदारी 18 अलुतेदारी ही अत्यंत गलिच्छ व्यवस्था आहे. संविधानामध्ये व्यक्तीला महत्त्व राहील. कारण त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं. कोणी? ज्योतिबांनी. ते म्हणाले होते ना, ज्योतिबांचे शब्द आहेत ते मगाशी म्हटलं. ते ज्योतिबांबद्दल काढलेल्या उद्गारात मगाशी म्हटलं मी. ते आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक कोण? ज्योतिबा, असं बाबासाहेब म्हणतात. हे ज्योतिबा तर आमच्यासमोर येऊच दिलं नाही, शाहू महाराज तर येऊच दिलं नाही. आता आमची जबाबदारी आहे, जे संविधान त्यांच्यापर्यंत न्यायचं आहे त्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. आता हे करण्यासाठी तुमच्यासमोर आदर्श तर आहेत ना, बाबासाहेबच आहेत. तुमचा तो आदर्श आहे ना, तुम्ही त्यांचे अनुयायी आहात. मी मात्र त्यांचा अनुयायी म्हणून घेण्याच्या पात्रतेचा आहे की नाही मला माहिती नाही. माझ्या नंतरची पिढी ठरवेल किंवा तुम्ही नंतर कधीतरी ठरवाल की हा माणूस होता बाबासाहेबांचा अनुयायी. मी मात्र स्वतःला बाबासाहेबांचा अनुयायी समजत नाही. तरी पण मी बाबासाहेबांच्या चळवळीवर काम करण्यासाठी माझे 2 आदर्श घेऊन मात्र काम करतो. मग मला त्यांनी जाळायचा प्रयत्न केला तरी पण मला त्याचं काहीच नाही वाटलं, कधीच काय वाटलं नाही. ते 2 आदर्श मी तुम्हाला सांगून थांबणार आहे, कारण त्याच्याच आधारावर मी माझं काम करतोय. तुम्ही चेक करा, योग्य वाटले ते स्वीकारा. बाबासाहेब तर तुम्ही स्वीकारलेलेच आहात. 2 आदर्श आहेत चळवळीतले. सरंजामशाहीनं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता, है ना. मुघलांच्या सरंजामशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिकाची पिळवणूक होत होती. हे बघवलं नाही जिजाऊला, म्हणून त्यांनी शिवबांना तयार केला आणि शिवबाने आपले मावळे तयार केले. ते शिवबा पण माझे आदर्श, मला त्यांचा अनुयायी म्हणायला भीती वाटते अजून. त्या शिवबांचा मावळा हा माझा आदर्श आहे, मी त्याचा अनुयायी आहे. हा शिवबांचा मावळा माहिती होत ना त्याला, समोर घरात पोरग्याचं लग्न आहे ना. तिकडे शिवाजी महाराज म्हणतात की कोणाला जिंकायचं आहे, मोक्याचं आहे, पुण्याचं समोरचं आहे. पोरग्याचं लग्न दाखवून गेला, मावळाच नव्हतो, परत आलाच नाही. जिंकून दिला मात्र गड. असं कितीतरी जण आहेत ना, कितीतरी जण. तो आग्र्यामध्ये झोपला तो तिथं शिवाकाशीत. अंगावर आताही काटे येतात. आणि माहिती आहे सरळ सरळ आता कापलेच जाणार आहोत आपण, कारण राजे निघून गेल्यानंतर भेटणार कोण? आपणच. कापले जाणार आहोत, तरी पण झोपला. तो शिवरायांचा मावळा ह्या चळवळीतला माझा आदर्श आहे. मी त्याच्या मार्गावर चालतो. आणि माझा या चळवळीतला दुसरा आदर्श आहे महाडचा सत्याग्रही. मग अशी म्हटलं ना मी, ओझर तर बोललो होतो की मूलभूत अधिकार आहे पाणी हा नैसर्गिक स्रोत आहे ना. तो नॅचरल रिसोर्स आहे. तो कोणाच्या बापानं तयार केलेला नाही, ना वरच्या ना खालच्या कुणीच. तो नॅचरल सोर्स सुद्धा आम्हाला पिण्याची बंदी नाही का. बरं प्यायला दिला तो सुद्धा असा दिला. दुःख वाटून घेऊ नका, मी पाणी पण मोठं टाकलंय. मी वेगळ्या कपातल्या चहा प्यायला म्हणतो पाणी पण टाकलंय. फार माझ्या आयुष्याची ना अशी सगळी दैन आहे. इकडे पण मी जगलो, इकडे पण मी जगतोय. तर पाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. म्हणून बाबासाहेबांनी त्या मुंबई हायकोर्टामध्ये सी.के. बोलेंनी जो मांडलेला ठराव होता मुंबई महानगरपालिकेमध्ये, त्याच्या आधारानं महाडचा सत्याग्रह करायचं ठरवलं आणि 14 तळ्याचं पाणी पिऊन आपण ह्या पाण्याचा हक्क मिळवायचा म्हणून ठरवलं. आणि त्यांनी त्यावेळेच्या जे बाबासाहेब काढत असलेले मूकनायक वगैरे जे वर्तमानपत्र होती, ते जुने पेपर घेऊन इकडे कोणतरी यायचं का, मुंबईत ते घेऊन यायचे जुने पेपर, त्याचं सामूहिक वाचन व्हायचं, असं शंकरराव खरात त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात. जे मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांचं आत्मचरित्र आहे तराळ अंतराळ. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जे चाकरमानी यायचे ते जुने मूकनायक वगैरे घेऊन यायचे, मग ती गावात असं सामूहिक वाचन व्हायचं झोपडीमध्ये. त्या मूकनायकमध्ये
वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेबांनी आवाहन केलं होतं आणि प्रचार प्रसार केला की महाडला सत्याग्रहासाठी या. सर म्हणाले ना की मगाशी की आपण अतिशय सुंदर अवस्थेत जगतोय सगळेजण, मग तो महाडचा सत्याग्रही आमचा जो काही पूर्वज आहे तो कसा होता, तर त्याचं चित्र मी तुमच्यासमोर उभा करतो. कदाचित चुकीचं असेल, म्हणजे मला दिसतं ते आमचा महाडचा सत्याग्रही बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून निघाला. बाबासाहेबांवर प्रचंड विश्वास, तिकडे मावळ्याचा शिवबांवर प्रचंड विश्वास. बाबासाहेबांनी सांगितलं निघाला, बायकोला घेऊन निघाला. कसा असेल? सूटबूट पॅन्ट असेल, सूटबूट असेल का? ते धोत्राचा अर्ध्याचा अर्धा तुकडा लावलेली माणसं आम्ही बघितलेत आमच्या पिढीनं, आपण बघितलेत ना, ती सगळ्या समाजातली बघितले. धोत्राच्या अर्ध्याचा अर्धा तुकडा कमरेला गुंडाळलेला, अंगात ती बिन बाहेरची सुताची गुंडी असलेली ती बंडी, पाय चप्पल असतील का? अजिबात नाही, शक्यच नाही, है ना. आणि बायकोला घेऊन निघाला, ती पण बिचारी एखादं फाटकं तुटकं नेसून टोपलीत भाकऱ्या बांधून निघालेल्याचे उल्लेख आहे. हे टोपलीत भाकऱ्या बांधून समजून चालू आडीवऱ्यातनं आपल्या पूर्वजांपैकी एक जण निघाला. सायकल होती? अजिबात नाही. कसा निघाला? चालत. तो चालत तिथपर्यंत पोचला. भाकऱ्या संपल्या, चणे खाल्ले. उल्लेख आहे याचे उल्लेख आहेत. भाकऱ्या संपल्या, त्यांनी चणे खाल्ले. तिथं उच्चवर्णाने हल्ला केला. नेत्यावर प्रचंड मोठा विश्वास होता. उच्चवर्णाने हल्ला केला त्या दिवशी, मंडपावर हल्ला झाला. अंगात त्याच्या सिद्धाकाचंच रक्त होतं, त्या महाडच्या सत्याग्रहीचं, आहे ना. 25,000 विरुद्ध 500, त्याच्यात सिद्धाकाचंच रक्त होतं ना. त्या सिद्धाकाच्या वंशजानं उच्चवर्णी यांच्या काट्या खाल्ल्या, चणे खाल्ले, पण तिथं कुठलाही गोंधळ घालायचा नाही. नेत्याच्या शब्दाची जी लकेर होती, रेषा होती, ती मान्य केली. आणि काय यशस्वी करून दाखवला? सत्याग्रह यशस्वी करून दाखवला. जगभरात गाजला गेलेला तो सत्याग्रह. अर्धवट सोडला तो 35चा काळा मंदिराचा सत्याग्रह. 4-5 वर्ष देवळात येतो म्हणून घेत नाही, आता सोडूनच देतो. त्याच मार्गावर निघालेल्या महिला भगिनींनी मात्र आमच्या ओबीसीमध्ये अजूनही मान्य केलं नाही. आजही शंकराच्या पिंडीच्या गाभाऱ्यात आणि हनुमंताच्या गाभाऱ्यात आमच्या महिलांना बंदी आहे. आज सुद्धा आमच्याच दोणोलीमध्ये पेशव्यांच्या काळातलं एक मंदिर आहे, उजव्या सोंड्याचा सिद्धिविनायक. आम्हाला कोणालाच आतमध्ये एंट्री नाही. आज सुद्धा मी थुंकतो तिथं जाताना रस्त्यावर, आज सुद्धा एंट्री नाही. चहा वाटायला आणि बाहेर हे करायला त्या उत्सवाच्या दरम्यान आमच्या कुणबी बांधव असतात. जातच नाही तिकडं. मी भेटेल त्याला सांगतो की आत एंट्री नाही, तिथं जातोस, तुझी आणि माझी लायकी काय ते समजतात. ते का तर उदय लाड नावाचे आमच्या गावातले फिल्म प्रोड्युसर आहेत. दादरमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे, उदय लाड, मोठं प्रस्थ आहे. त्यांनी मध्यंतरी 2 पिक्चर काढले. त्याच्यापैकी झंझावात नावाच्या मराठी पिक्चरचं शूटिंग त्यांनी आमच्या गावामध्ये केलं, शाळेमध्ये केलं. खाली जेटी आमच्याकडे खाडी आहे, त्या खाडीच्या जेटीवर केलं. आणि देवळात शूटिंग करायचं म्हणून चावी मागितली, ब्राह्मणाला दिली नाही, वाण्याला दिली नाही. काम कळतंय ना कुठून आहे ते. नेता सांगतो म्हणून नव्हे, आम्हाला निघायचं आहे, कारण बाबासाहेबांचे आपण बच्चे आहोत. अशा वेळेला त्या 25,000 पुरून उरणाऱ्या 500 जणांपैकी सिद्धाकाचं रक्त असणारा तो आमचा महाडचा सत्याग्रही मार खाऊन बसला, पण बाबासाहेबांचा लढा यशस्वी करून दाखवला. ते 2 आदर्श माझे स्वतःचे आदर्श आहेत. त्यांच्या आदर्शावर माझं चळवळीतलं काम चालू आहे आजपर्यंत. तुमच्यापर्यंत येण्याचा हेतू हाच. त्याच आदर्शावर चालून मला काम करण्याची शक्ती येईल अशा बातम्या, अशी तुमची कामं माझ्या कानावर येऊ देत. म्हणजेच तो परिवर्तनाचा लढा आहे ना, की आपण सारखे भेटत बसू, कामाधंद्यात नाही प्यायला भेटणार नाही. तुम्ही जिथं कामधंदे करत असाल तिथं करत राहा, बोलत राहा आणि तिथून परिवर्तनाची सुरुवात करा. अशा 2 आदर्शांवर मी काम करत असताना मला ज्या अडचणी येतील त्या अडचणींबद्दल मी स्वतः मात करून जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तुम्हाला अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करण्यासाठी तुमच्याकडे बाबासाहेबांचं आदर्शत्व आहेच. अशा आदर्शावर आपण सर्वांनी मिळून चालूया आणि या देशाला परत एकदा सोने की चिडिया बनवण्याचा प्रयत्न करूया. आज आपण मला इथं बोलवलं, खास करून आमच्या बघितलं नव्हतं आम्ही अजित जाधव साहेबांना फोनवरनं बोलणं होत होतं. त्यांनी विषय टाकला असेल, तुम्ही मंडळानं सगळ्या इथल्या स्थानिक मंडळांना आणि पदाधिकाऱ्यांनी ते मान्य केलं आणि मला इथं माझे स्वतःचे बोल ठेवण्याची मला संधी दिली. त्याबद्दल अजितरावांचा आणि बाकी सर्व मंडळाचा मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि येऊ घातलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं कुशल मंगल हो अशी मी प्रार्थना व्यक्त करतो. आपल्या सर्वांमध्ये बसलेल्या बुद्धाला, अर्थात आपल्या बुद्धीला मी परत एकदा विनम्र भावे अभिवादन करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.
जय भीम. खूपच छान प्रकारचं ॲडव्होकेट साहेब आपले अशोक निकम साहेब यांनी खूपच छानदार पद्धतीने आपल्याला धम्म बाबासाहेबांची चळवळ समजून सांगितलं. आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद की सकाळपासून उपाशी असून सुद्धा त्यांचे विचार तुम्ही शांतपणे ऐकून घेतले. सर्वांचे धन्यवाद. आणि त्याच साहेबांचं भाषण चालू असतानाच आपला ग्रुप ग्रामपंचायत वाडापेठचे उपसरपंच माननीय रुमडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचे मी आपल्या मंडळातर्फे स्वागत करतो. आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि या सभेचे अध्यक्ष आयुष्यमान हेमंत रामचंद्र जाधव त्यांचे आता सत्कार करतील. त्याआधी आता या मंचावर